नमस्कार. शशांक पाटील सर आणि उदयन वर्तक सर यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. कुट्टी सरांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. नमस्कार. विवा महाविद्यालय मुंबई युनिव्हर्सिटी NSS युनिट यातर्फे आपण सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत श्रीयुत रामराव एकनाथ पवार, जे IPS ऑफिसर आहेत, आणि त्याचबरोबर दुसऱ्या मान्यवर पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत माननीय सौ संयोगिता नागपाल मॅडम. मॅम, आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री रामराव एकनाथ पवार, एक असं व्यक्तिमत्व जे एका सामान्य शेतकरी घरातून आले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती इतकी प्रगती केली आहे. सरांचं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून झालंय. सर IPS ऑफिसर आहेत. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन MSc इन फूड टेक्नॉलॉजीमध्ये झालंय. प्रोफेसर म्हणून सरांनी 1978 ते 83 सालापर्यंत काम केलं. फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये सर फूड मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे सर हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि त्यानंतर 1983 सालामध्ये DYSP म्हणून त्यांनी सातारा, वर्धा, नाशिक तसंच वसई अशा विविध ठिकाणी काम पाहिलं. 1993 सालापासून परभणी, सोलापूर, पुणे, अकोला, सातारा, ठाणे ग्रामीण या सर्व ठिकाणी SP म्हणून पुढे काम पाहिलं. तसंच 2008 पासून सर मुंबई रेल्वे मुंबई सिटीमध्ये इथे कार्यरत होते. 2012 मध्ये चीफ व्हिजिलन्स ऑफिसर ऑफ म्हाडा तसंच IG या पदावरती सर कार्यरत होते आणि त्यांच्या या महत्त्वपूर्ण सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा प्राप्त झाले. सर, विवा महाविद्यालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री भगत सर यांना विनंती करते की आपण सरांचं शाल, श्रीफळ आणि बुके देऊन स्वागत आणि सन्मान करावा. त्यानंतर आज आपल्याला दुसऱ्या मान्यवर पाहुण्या मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत माननीय सौ संयोगिता नागपाल मॅडम. गेली 3 वर्ष त्या डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुरत इथे कार्यरत आहेत. 2005 मध्ये IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. मॅडमनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली इथून MPhil इन इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये केलंय आणि गेली 6-7 वर्ष रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये मॅडम विविध पदांवरती कार्यरत आहेत. मॅडम, विवा महाविद्यालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य भगत सर यांना विनंती करते की आपण मॅडमना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आपले मान्यवर पाहुणे माननीय श्री पवार साहेबांना मी आता विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं.
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागपाल मॅडम, आपले प्राचार्य, कॉलेजचे सर्व स्टाफ, या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्यासाठी खरोखर मला आनंद होत आहे. मला यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही भाषेत बोलू शकता, पण ज्या अर्थी मी वसई विरार या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी मराठीमध्ये जास्त समजून घेणारे असतील, पण काही विद्यार्थ्यांची अडचण होईल, त्यांना हिंदीतून लागेल किंवा इंग्रजीतनं लागेल. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन आस्क मी इन इंग्लिश, आय विल रिप्लाय यू इन इंग्लिश. देर इज नो प्रॉब्लेम. इट विल बी इंटरॅक्टिव्ह वन अँड fair chance will be given to everybody for asking the questions. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल देण्याबद्दल बोलावलेलं आहे. मॅडम हे देतील आणि मी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला यायचं की नाही हा पहिला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण शिक्षण घेतल्याच्या नंतर यू आर इमेन्स फॅकल्टीज अँड चान्सेस वेअर यू कॅन गो अँड अपीअर फॉर द एक्झामिनेशन अँड सिलेक्ट युअर फॅकल्टी. पण या ठिकाणी तुम्हाला MPSC द्यायची आहे का UPSC द्यायची आहे? UPSC देऊन तुम्हाला काय व्हायचं आहे? एखाद्या कोणी विद्यार्थ्यांनी सांगितलं मला का व्हायचं आहे, तर त्याचं उत्तर जर ऐकलं मी तर मला त्याच्यामध्ये बोलता येईल पुढे. MPSCच्या थ्रू तुम्ही DYSP, डेप्युटी कलेक्टर, स्टेटच्या जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सर्व सर्व्हिसेसमध्ये आपण अपीअर होऊ शकता. UPSC मधनं आपण सिव्हिल सर्व्हिसेस, IAS, IPS, इंडियन लेवलच्या ज्या काही सर्व्हिसेस त्याच्यामध्ये जाऊ शकता. समजा तुम्हाला मी विचारलं की तुम्हाला IPS का व्हायचे किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यायचे की नाही, ज्यांना यायचे त्यांनी फक्त हात वर करायचा आहे. म्हणजे मुद्दाम मी सांगितलं मग सगळ्यांनी नाही, पण फारसा काही तुमचा उत्साह याच्यामध्ये दिसत नाही आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला मान्य आहे किंवा नाही, जो 50% सुद्धा नाही त्याच्यामध्ये. बेसिक प्रश्न असा येतो की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं नाही तर तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही फॅकल्टीमध्ये आता शिकत आहात त्या फॅकल्टीमध्ये सुद्धा तुम्हाला स्पर्धा आहे. असं नाही की स्पर्धा नाही आहे म्हणून. हे आजचं जे जग आहे हे जग हे कॉम्पिटिटिव्ह युग आहे बघा, हे कॉम्पिटिटिव्ह एज आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा ही प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये आहे आणि ज्या वेळेस तुम्ही सर्व्हिसमध्ये याल सर्व्हिसमध्ये सुद्धा स्पर्धा आहे. या ठिकाणी कॉलेज जर आपण घेतलं कॉलेजमध्ये सुद्धा स्पर्धा आहे. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवत असताना सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच प्राध्यापक किंवा सर्वच प्राचार्य किंवा शिकवणारे सर्वच शिक्षक सारखे वाटत नाही आहेत. किंवा मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय की आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात, एका क्लासमध्ये 40 विद्यार्थी जरी धरले तर 40च्या 40 विद्यार्थी 95% मार्क घेत नाहीत. काही फेल होणारे असतात, काही 60% घेणारे असतात आणि काही डिस्टिंक्शनमध्ये जाऊन 98, 95 काही तर 100 पैकी 100 घेणारे सुद्धा मुलींचे पेपरमध्ये नाव आपण एक्झामचे रिझल्ट आल्यानंतर ऐकत असतो. तर याचं कोणी उत्तर देऊ शकेल का असं का होतंय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना असं कधी वाटते का की मला मार्क मिळू नयेत, किंवा त्याच्या पालकांना वाटते का की आपला विद्यार्थी किंवा आपला जो पाल्य आहे त्यांनी मार्क घेऊ नये, किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांना वाटते का की विद्यार्थ्यांनी जास्त मार्क घेऊ नये म्हणून? सर्वांना वाटतंय पण सर्वांना हे शक्य होत नाही. तर याच्यामध्ये काय फरक असतो हे जर आपण जाणून घेतलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा जीवनातल्या स्पर्धेमध्ये आपण केव्हाही मागे पडणार नाहीत. आयुष्यामध्ये नक्कीच आपण पुढे जाणार. कारण पुढे जाण्यासाठी फक्त माणसाला काय पाहिजे असतंय, तर फक्त माणसाला एक ध्येय पाहिजे असते, एक जिद्द पाहिजे असते, एक इच्छाशक्ती पाहिजे असते. ही इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडली की माणूस कुठेतरी मागे पडत असतो. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स बट दे डू द थिंग्स डिफरंटली. शिवखेराचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल, आणि शिवखेराच्या पुस्तकामधली छोटी एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगतोय की या गोष्टीमध्ये काय सांगितलेले त्यांनी की एक वुडकटर असतो, तो जंगलामध्ये झाडं तोडण्याचं काम करतो. त्याच्याकडे एक मनुष्य काम करत असतो, 10 वर्ष ते काम करतो. त्यानंतर एक नवीन 10 वर्षानंतर तो लावतो आणि तो त्या जंगलामध्ये जाऊन झाडं तोडायचं काम करतो. तर 1 महिन्याच्या नंतर त्याचा पगार सुरुवातीला 2000 असतो, तो 4000 केला जातो. सुरुवातीला काम करणाऱ्याचा पगार 2000 असतो. मग हा जुना जो असतो अनुभवी, तो म्हणतो की साहेब मी अनुभवी आहे, मी एवढं काम केलेलं आहे, माझ्यात ताकद आहे, मी एवढं तुमची सेवा केली इमाने इतबारे, आणि तुम्ही मला पगार का वाढवला नाही, या नवीन मुलाचा पगार तुम्ही का वाढवला? तर त्यांनी एवढंच विचारलं
की बा हा तूही जातोस जंगलामध्ये, हाही जंगलामध्ये जातो, तूही दिवसभर काम करतो, हाही दिवसभर काम करतो, पण हा दररोज 20 झाडं तोडतो आणि तू गेले 10 वर्षापासून दररोज 10 झाडं तोडतोस. 10 झाडं तोडत असल्यामुळे मी तुझा पगार वाढवला नाही आणि 20 तोडतो म्हणून मी तुझा पगार डबल केलेला आहे 20,000. ते म्हणलं हे कसं काय शक्य आहे? मी अनुभवी आहे म्हटलं, माझ्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, मी एवढी वर्षाची मेहनत केलेली आहे. ते म्हणते मला माहित नाही, त्याला विचार. मग हा जो अनुभवी असतो विचारतो की बा तू दररोज 20 झाडं कसे तोडतोस? मग हा त्याला विचारतो बा दररोज तू 10 झाडं कसे तोडतो ते मला अगोदर सांग. ते मला मी जंगलामध्ये 8 वाजता जातो, 12-12:30 झाडं, 12:30 ते 1:30 रेसेस आपलं, 1:30 ते पुन्हा 5 वाजेपर्यंत झाडं तोडायचं आणि 5च्या नंतर मात्र मी घरी येतो. एवढ्या वेळामध्ये माझी 10 झाडं होतात. हाही सांगतो की माझे एवढेच झाडं असतात. म्हटलं मी याच वेळेला जातो, मी सकाळी जो टाइम टेबल तुझा आहे तोच आहे आणि आपल्या पूर्ण जीवनाचा जर टाइम टेबल आपण पाहिला, शाळा असो, कॉलेज असो, ऑफिस असो, कॉलेज असो, यामध्ये जर टाइम पाहिला तर हाच टाइम आहे. दुपारी इंटरव्ह्यूला असतीच आणि या वेळामध्ये ते म्हणला मी 20 झाडं कसे तोडतो ते ऐक. हा एक फार क्रिटिकल पॉईंट आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला समजलं ते मला तुझ्यात आणि माझ्यातला फरक आहे म्हणतो तो. तू जाते वेळेस फक्त कुऱ्हाड नेतोस आणि मी कुऱ्हाडीला धार लावायचा दगड नेतो म्हटलं. 2 झाडं तोडल्याच्या नंतर मी कुऱ्हाडीला धार लावतो, मला झाडं तोडायला कमी वेळ लागतो आणि त्याच्यामुळे माझ्या दिवसामध्ये 20 होतात आणि तू धार लावत नसल्यामुळं तुझे 10च होतात. मित्रांनो, या ठिकाणी फक्त एवढंच सांगायचं आहे मला की ज्यांनी कोणी इथं धार लावलेली आहे त्याच माणसाला आयुष्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे. धार फक्त ही कुऱ्हाडीची नाही, धार या ठिकाणची आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही धार लावू शकला आणि तुम्ही या ठिकाणी जर चेंज करू शकला तर मी सांगतो की जीवनामध्ये कुठलीही गोष्ट साध्य करणं हे डिफिकल्ट नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल जे म्हणतात ते या स्टोरीवरनंच आपल्याला सांगायचं आहे. दुसरे 1-2 प्रश्न मी आपल्याला विचारतो या ठिकाणी. तुम्हाला कोणी सिलेबसबद्दल माहिती दिली का व्हायच्या? माहिती आहे आपल्याला? MPSC, UPSC सिलेबस, यू नो दी सिलेबस. सो देर इज नो नीड टू एक्सप्लेन. फक्त MPSC मध्ये एवढा फरक झालेला आहे, प्रिलिम अगोदर पास व्हावी लागती, त्याचे 2 पेपर्स आहेत. मेनमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये एवढा फरक झालेला आहे की त्यांनी अगोदर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असायचे, यावेळेस त्यांनी सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचं उत्तर देणं हे माणसाला फार स्टडी करावी लागते, फार म्हणजे फारच स्टडी करावी लागते. त्याच्यामध्ये असे ऑर्डिनरीज नुसतं वाचल्याच्या नंतर ते होत नाही, कारण प्रत्येक विषय वाचत असताना तो समजल्याशिवाय आणि त्यातले महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात, तुमच्याकडच्या नोट्स अशा रेडी पाहिजे की प्रत्येक गोष्ट तुम्ही हायलाईट करत नेली पाहिजे की हा ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे, हा ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे. क्वेश्चन पेपर तुम्हाला इंटरनेटवरनं मिळतील. त्या पद्धतीनं तुम्ही ते फक्त वाचत असताना जे सिलेबसमधला टॉपिक घ्यायचा, प्रत्येक टॉपिक स्वतंत्र तयार करायचा आणि ते तयार करताना ऑब्जेक्टिव्ह कुठले येणार हे पाहायचं असते. पण दुसरा असा मुद्दा आहे की तुम्ही आता कॉलेजमध्ये शिकत आहात, तुम्ही MPSCची तयारी कधीपासून करावी हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा. कधीपासून आम्ही करावी? त्यासाठी माझं उत्तर हे तुम्हाला राहील की त्याची तयारी तुम्ही आतापासूनच करायला पाहिजे. यासाठी आतापासून करायला पाहिजे की तुम्ही जे सब्जेक्टमध्ये आहेत, समजा कोणी कॉमर्स आहे, कोणाची सायन्स आहे, कोणाची इंजिनिअरिंग फॅकल्टी आहे, कोणाची वेगवेगळी फॅकल्टी आहे, तुम्हाला मेन त्याच्यामध्ये सब्जेक्ट जे असतात ते 2 जनरल स्टडीचे असतात आणि 4 सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला ऑप्शनलमध्ये घ्यावे लागतात. UPSC मध्ये टोटल लँग्वेज आणि हे धरून 51 सब्जेक्ट्स आहेत. आपल्या याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, त्यांनी 5 केलेले आहेत. आता मेनमध्ये 5 मधल्या याच्यामध्ये वेगवेगळे सिलेबस तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही इंटरनेटवरनं डाउनलोड करू शकता आणि हे डाउनलोड करत असताना तुम्हाला हे त्याच्यामध्ये समजेल की बा कुठल्या टाईपचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा देतील त्याच्यामध्ये. आणि जे तुमची आता स्टडी करत असताना ग्रॅज्युएशनची या वेळेसच तो सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आहे. यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं सफिशियंट राहणार नाही आहे. तुम्हाला हे पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण थरो झालं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच एक म्हणजे त्याचा ध्यास असला पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये आले, ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तो सब्जेक्ट काय आहे, त्या सब्जेक्टवर प्रश्न कसा येणार आहे, आजचा माझा हा लेसन झालेला आहे, याच्यावरती कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला कुठलाही कागद किंवा कुठलाही पुस्तक रेफर न करता इथल्या इथं देता आलं पाहिजे. दॅन यू आर परफेक्ट. त्यानंतरच तुम्ही मार्क मिळवू शकाल. मार्क मिळवणं ही एक कला आहे बघा. याच्यामध्ये असं काही नाही की याच्यामध्ये तुम्हाला सगळेजण बरंच काही सांगत असतात, पण तुम्ही स्वतःहून जर त्याच्यामध्ये लक्ष घालून केलं तरच तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार आहेत. नाहीतर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही नुसतं जर वाचतो म्हटले तर ते लक्षामध्ये येणार नाही. तुम्हाला तो अभ्यासच करावा लागेल
आणि तोही अभ्यास म्हणजे समजून घेण्यासाठी करावा लागेल. आणि ते समजल्याच्या नंतर तुम्हाला त्याची उत्तरं तुम्हाला कुठलंही पुस्तक रेफर न करता मनाने देता आली पाहिजे. हे थोडक्यात झालं सिलेबस आणि अभ्यास कसा करावा. या ठिकाणी मी म्हटलं होतं तुम्हाला 2 प्रश्न विचारले. एक प्रश्न असा आहे बघा की महाभारतामधला अचिव्हमेंट बद्दलचा आहे. अभिमन्यूची गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये जाण्यासाठी कोणी शिकवलं होतं? तो चक्रव्यूहामध्ये जाईपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं त्यांनी, आणि चक्रव्यूहामधनं बाहेर येण्याचं मात्र त्याला शिक्षण मिळालेलं नव्हतं, म्हणून तो चक्रव्यूहामध्ये मरण पावला. बरोबर आहे? याला ऍग्री आहेत की नाही तुम्ही? का नाही? तर माझा प्रश्न आहे की अभिमन्यूला हे शिक्षण कुठे मिळालं? आणि दुसरा प्रश्न आहे तो एकलव्याचा आहे की द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या ही शिकवली नाही, कारण तो त्या समान पातळीचा नव्हता राजांच्या, त्याच्यामुळे त्याला ते शिक्षण दिलं नाही. तरी परंतु एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी झाला. हा कसा झाला? या 2 गोष्टीचे जर तुम्ही उत्तर दिले तर मी सांगतोय की कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे असं मला वाटत नाही बघा. तर पहिल्या प्रश्नाचं कोण उत्तर देईल? आहे का त्याच्याकडे माईक द्यायला? बरं, वेळेचं किती बंधन आहे साहेब इथे आता? वेळ किती आहे मला? गुड मॉर्निंग सर. गुड आफ्टरनून सर. अभिमन्यू आईच्या गर्भामध्ये शिकला होता आणि अर्जुन त्याच्या पत्नीला सांगत होता की चक्रव्यूहात कसं जायचं असतं ते याने अभिमन्यूने ऐकलं होतं आणि तो आईच्या गर्भातच शिकला होता. यस. सेकंड. अरे सर पाणी पाणी. सर जेव्हा म्हणजे अर्जुन जेव्हा त्या पत्नीला सांगत होता की म्हणजे चक्रव्यूहात कसं जायचं, पण त्यावेळेस म्हणजे तिथं ती गोष्ट सांगताना ती म्हणजे त्याची बायको आहे म्हणजे चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे सांगताना त्याची बायको झोपली होती. फक्त त्याने म्हणजे एवढंच ऐकलं होतं की म्हणजे चक्रव्यूहात कसं हे करायचं, आतमध्ये यायचं. फक्त म्हणजे अभिमन्यूने पोटात फक्त एवढंच शिकलं होतं. आणि मग तेव्हा म्हणजे चक्रव्यूहाचा अडकतो, पण त्याला कसं बाहेर पडायचं हे नव्हतं माहिती. ठीक आहे, तुम्ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे, पण माझा प्रश्न असा होता, सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी, श्रीकृष्ण सुभद्राला चक्रव्यूहामध्ये जाण्याची स्टोरी सांगत होता. बरोबर आहे? स्टोरी सांगत असताना ती संध्याकाळची वेळ होती. ती ऐकत 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 चक्रव्यूहामध्ये जाईपर्यंत तिनं ऐकल्यानंतर तिला झोप लागली. माझा प्रश्न अजूनही हाच आहे, तो जर सुभद्राला सांगत होता तर अभिमन्यूला ती स्टोरी कशी ऐकायला येत होती? हा माझा प्रश्न आहे बघा. माझा प्रश्न काय आहे, तो सुभद्राला सांगत होता, अर्जुनाची पत्नी आहे ती, पण ते अभिमन्यूला कसं येत होतं हे मी तुम्हाला विचारतोय बघा. दिस इज अ मिरॅकल आय एम टेलिंग यू. दिस इज समथिंग रिलेटेड टू द माइंड. दिस इज समथिंग रिलेटेड टू द कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात, हे तुमचं ऍक्टिव्ह माइंड आहे, कॉन्शियस माइंड आहे. पण त्याच्या पुढे जाऊन एक आहे सबकॉन्शियस माइंड, की त्याच्याबद्दल तुम्ही किती जाणता मला माहिती नाही, पण तुमचा खरा प्रोग्रेस, तुमची खरी प्रगती जे म्हणतो आपण त्याला, जी वाढ आहे, ग्रोथ आहे, तुमचं जे अचिव्हमेंट आहे, सक्सेस आहे, ते तिथं लपलेलं आहे बघा. माइंड मध्ये लपलेलं आहे. सर, आपण म्हणतो की ना, बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं तेव्हा आई जे खाईल, आई जे बोलेल, आई जे करेल त्याचे त्या गर्भावर संस्कार होत असतात. म्हणजे बाळाची नाळ जी आईशी जोडलेली असते. तर जेव्हा सुभद्रा ते ऐकत होती, ती प्रत्येक गोष्ट ती त्या गोष्टीचा परिणाम तिच्यावर होत होता. आणि ती नाळ त्या बाळाशी जोडली असल्यामुळे ते जे काही सांगणं होतं ते त्या बाळाला कळत होतं. म्हणजे थोडक्यात हे की सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तो बाळ फिटस पोटामध्ये होतं, ते नाळेनं जोडलेलं असतंय, आणि जे काही आईला ऐकत ते मुलगा ऐकतो, एवढंच आहे ना. पण माझा परत हाच प्रश्न आहे, यू कॅन टॉक.
सर कारण गर्भात असताना केलेले संस्कार हे बाळाच्या जन्मानंतरच्या संस्कारापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. हं? गर्भा कारण गर्भात असताना केलेले संस्कार हे बाळानंतर दिलेल्या संस्कारापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. संस्कार म्हणता? हो संस्कार. नाही नाही, तुमचे उत्तर तेच आहे. चौघांनी एकच उत्तर दिलेलं आहे, पण चौघांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की बा श्रीकृष्णाने सुभद्राला सांगितलेली स्टोरी अभिमन्यूने ऐकली, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. पण माझा प्रश्न हा त्याच्या पुढे जाऊन आहे. बघा, तुम्ही जर आपल्या पूर्ण वैदिक पिरियडमध्ये गेले तर ऋषी मुनी तपश्चर्या करीत बसायचे, बरोबर आहे. तपस्वी हा यशस्वी होत असतो हेही तुम्हाला माहिती आहे. पण तपश्चर्याच्या केल्याच्या नंतर त्याला असं काय ज्ञान प्राप्त होत असतंय किंवा त्याला अशी काय जादू मिळते की आता तुम्ही देवों के देव महादेव पाहत असाल तिथे एक एक आपल्याला दिसते. परमेश्वर प्रार्थना झाला, त्याला एक वर दिला, त्या वरामुळे तो विध्वंस करायला लागतो, तो हे कामं करायला लागतो. म्हणजे ऍक्च्युली त्याला मिळते काय, ते येते कसं. बाकी बघा, मला सांगायचं आहे प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. एक माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे बाळ आईच्या गर्भात असल्यामुळे त्या बाळाने आईला जे सांगितलेलं आहे ते त्या बाळाने ऐकलेलं आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे की ते काही काही गुण व्यक्तीमध्ये अनुवंशिक असतात, ते वंश परंपरेने मिळत असतात. तर त्याचे वडील शूरवीर होते, त्यामुळे साहजिकच त्याला हे नॉलेज आलं असावं. जसं माशांच्या पिल्लांना पोहायला शिकवावे लागत नाही, ते ऑटोमॅटिकली शिकतात. म्हणजे हे अनुवंशिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बा ठीक आहे. आता तुम्हाला थोडीशी कल्पना आलेली आहे, थोडं मीच एक्सप्लेन करतो. आता याचा टाइम वेस्ट करण्यात काही फायदा नाही आहे. मंजिल उन्हीं को मिलती है. मंजिल, तुमची मंजिल जर समजा एमपीएससी यूपीएससी असेल, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. किसमें जान होती है? सपनों में. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. हा जो हौसला आहे, ही जी एक जान असती स्वप्नामध्ये. स्वप्नों में जान आहे म्हणजे काय असते बघा. स्वप्न तुम्ही सगळे पाहत असता, बरोबर आहे की नाही. माणूस हा खूप विचार करत असतो बा, एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे जात नाही त्याचं. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एकाग्रतेनं तल्लीनतेनं तन मन धन अर्पण करून त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यस्त असाल, त्याच्यामध्ये काम करत असाल, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असाल, टोटल इन्व्हॉल्वमेंट म्हणतो, की त्यावेळेस बघा तुम्हाला कुठली गोष्ट फार सोपी वाटत असते. कारण त्यासाठी तुम्ही शोध घेत असता, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता, त्यासाठी मरमर करत असता. आणि ही कुठंतरी कमी पडली की तुमच्यामध्ये अपयश येत आहे, तुमचे 60% येत आहे, 40% येते किंवा अजून तुमचं कमी होत आहे. आणि याच्यामुळं बघा तुम्हाला जीवनामध्ये यश मिळत नाही. बघा, शाळेमध्ये अभ्यासक्रम हा सगळ्याला सारखाच आहे, शिकवणारे टीचर सारखेच आहेत, पण काही विद्यार्थी 90% मार्क घेऊन जातात, काही डिस्टिंक्शनमध्ये येतात, काही फेल होतात. जे फेल होतात किंवा कमी मार्क पडतात त्या ठिकाणी त्याचं डेडिकेशन, डिवोशन, इन्व्हॉल्वमेंट, कमिटमेंट जे काय आहे ते कमी पडलेलं आहे. आणि या जगामध्ये कुठलीही गोष्ट नुसतंच मी जाऊन घेतो म्हटल्यानंतर कोणालाही मिळालेली नाही. त्यासाठी परिश्रम, मेहनत केल्याशिवाय, पण त्याच्यात एकाग्रता पाहिजे, त्याच्यामध्ये तल्लीनता पाहिजे, तरच तुम्हाला ते शक्य होतं आहे. एरवी तुम्हाला ते मिळू शकत नाही आहे. आज मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही IPS व्हा, तुम्हाला बसवलं, नुसतं त्याला कोणी मानणार नाही, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही स्वतः मेहनत केली. ही एकच फील्ड आहे बघा, स्पर्धा परीक्षा, की त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या कर्तबगारीनं एक चांगल्या पोस्टवर येऊ शकता, चांगल्या हुद्द्यावर येऊ शकता, समाजामध्ये नाव होऊ शकतंय, तुमचं होऊ शकतंय. आणि समाजामध्ये तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या गावाला ओळख मिळते आणि एक नावलौकिक मिळतो. बाकी याच्यामध्ये कुठे भांडवल लागेल, बाकी याच्यामध्ये कुठं अजून टेक्निकल एक्सपर्ट्स लागत असतील, पण या ठिकाणी फक्त एकच एक्सपर्ट पाहिजे, ते म्हणजे हे जर तुमचं प्रगल्भ असेल, चांगलं असेल, तर ह्या परीक्षा पास होणं खरोखरच काही अवघड नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही अवश्य मेहनत करावी. पण मेहनत कशी करावी यासाठी तुमचे काही ओन फंडे असतील. तुम्हाला जर म्हटलं की बा तुम्ही लक्षात कसं ठेवता, हा एक दुसरा मुद्दा आहे, बरोबर आहे ना. तुम्ही अभ्यास केल्यानंतर लक्षात कसं ठेवता, बरोबर आहे ना. मेमरी तर ही काही कॉम्प्युटरची रॅम नाही किंवा हार्ड डिस्क नाही, बरोबर आहे ना. प्लग केली की पटकन जे पाहिजे ती फाईल ओपन केली. तसं हे ब्रेन आहे, ब्रेनमधून तुम्ही कसं काढणार आहे. तुम्ही मोठमोठे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवणार. मोठमोठ्या समजा तुम्हाला डेफिनेशन द्यायचे आहेत, समजा एक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला 10 पॉईंट्समध्ये द्यायचं आहे. हे 10 पॉईंट्स काय आहेत
तुम्हाला मी आजही विचारलं, बा सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 10 इसेन्शियल अमोनो ॲसिडची नावं सांगा. कोणालाही विचारलं तुम्ही नाही सांगू शकणार पटकन. सांगू शकता का कोणी 10 इसेन्शियल अमोनो ॲसिड्स? पण मी तुम्हाला आजही सांगतो बघा, मी 1978ला परीक्षा पास झालोय. किती? 1978. तुम्ही मला की साहेब नंतर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल? अजिबात नाही. त्यामुळे वेळच मिळत नाही ना. हे हिल एमपीटीटी असे काहीतरी आपण शब्द तयार करतो, बरोबर आहे नाही? हे हेल इम्पिटेटी म्हटल्याच्या नंतर काय होते माहिती आहे का, की अर्जिनिन, हिस्टिन, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, म्हणजे हे जे 10 प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे इसेन्शियल अमोनो ॲसिड तुम्ही लिहू शकता बघा. अशा प्रकारचे अभ्यास करण्याची एक पद्धती आहे. तुम्ही त्या पद्धतीने करावं, जीवनामध्ये खरोखर यश मिळवावं. या ठिकाणी मी म्हणतो दुनिया जिसे बनाती है, मी म्हटलं ना तुम्हाला येऊन IPS केलं, दुनिया जिसे बनाती है मकाम उनका नहीं बनता. मकाम म्हणजे हैसियत, स्टॅटस, पोझिशन नाही होत. तुम्हाला येऊन राजा केलं कोणी, पूर्वी व्हायचे राजाची मुलं राजा हे ते, असं आता तसं राहिलं नाही ना. तुम्हाला तुमच्या कर्तबगारीवर तुम्हाला काहीतरी दाखवावं लागेल, तुम्हाला करून दाखवावं लागेल, त्याच वेळेस तुम्ही ते होऊ शकता. एरवी तुम्ही होऊ शकणार नाही. दुनिया जिसे बनाती है मकाम उनका नहीं होता, उनकी हैसियत स्टॅटस नहीं असते होगा, मगर जमाना उनका है जो खुद बनाते हैं मकाम अपना. तर तो मकाम जो है, जे स्टॅटस जे आहे ते तुम्हाला स्वतः बनवायचं आहे, स्वतः करायचं आहे. आणि यासाठी करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मदत घ्यावी लागली. कारण मी सांगतोय बघा, ज्यावेळेस आम्ही स्टडी करायचं, माझं काही हिस्ट्री वगैरे सब्जेक्ट नव्हता बघा, पण MPSCच्या परीक्षेमध्ये हिस्ट्रीमध्ये मला सगळ्यात जास्त मार्क 75 आउट ऑफ 100 बघा. आता तुम्ही मला साहेब माझा हिस्ट्री सब्जेक्टही नव्हता बघा, मी सायन्सचा विद्यार्थी होतो. पण त्यासाठी मी काय करायचं बघा, एक ट्रिक्स तुम्हाला जर घ्याव्याशा वाटल्या त्याच्यामध्ये, की शिवाजी कॉलेज म्हणून आमच्या तिथे हिस्ट्रीचे प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांच्याकडे मी जायचं, त्यांच्याबरोबर चर्चा करत बसायचं, त्यांच्याकडनं पुस्तकाची यादी घेतली. हिस्ट्रीचे कमीत कमी 10-12 पुस्तकं मी घेतले होते बघा. मग त्याच्यामधनं एक एक कोट करत गेल्याच्या नंतर एक एक प्रश्नाचे उत्तर जवळजवळ 15-20 पेजेसमध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेस बरं का 3 तासाचा पेपर असायचा. पण असं तुम्हाला काहीतरी ते गॅदर करावं लागेल, मिळवावं लागेल, संग्रही करावं लागेल, इथं ठेवावं लागेल बघा. आणि परीक्षा कुठली ज्यावेळेस आपण द्यायला जातो त्याच्या 1 दिवस अगोदर सगळे पुस्तकं बंद, सिलेबस किती, समजा एक लेसन्स आहेत 10, पहिला लेसन, त्या लेसनमध्ये काय की तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. यू शुड एक्सप्लेन ऑन युअर ओन. त्याच्यामध्ये काय डेफिनेशन आहे, काय मुद्दा आहे, कुठला फॉर्म्युला आहे, हे तुम्हाला ज्ञात पाहिजे बघा. आणि हे जेवपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही हे सांगू शकत नाहीत. म्हणजे समजून जो स्टडी करतो तोच परीक्षेमध्ये चांगला लिहू शकतो. परीक्षेमध्ये लिहिण्याच्या पद्धती तुम्हाला सांगणारे बरेच आले असतील या ठिकाणी, जे काही याच्यामध्ये एक्सपर्ट्स आहेत ते त्यांनी सांगितलं असेल. परीक्षा कशी लिहावी ह्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्सपर्ट आहात माझ्यापेक्षा आता. पण कसं लक्षात ठेवावं आणि कसं प्रोड्यूस करावं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अगेन कमिंग बॅक टू द सेम क्वेश्चन अभिमन्यूचा, की अभिमन्यूला हे ज्ञान कसं प्राप्त झालं. तुम्ही परत नीट ऐका हे मी काय सांगतोय ते, कारण हे तुमच्या जीवनाची एक पुंजी राहील. तुमच्या जीवनामधलं एक असं काही असेल की त्याच्यामध्ये तुमचं जीवन बदलून जाईल, तुमच्या जीवनामध्ये कायापालट होईल. जे मिरॅकल्स आपण म्हणत असतो ते या ठिकाणी घडत असतात बघा. मी याही वेळेस म्हटलं होतं की बा तपस्वी हे यशस्वी असतात. कारण तपश्चर्या केल्याच्या नंतर काय होत असतंय की माणूस आपल्या सबकॉन्शियस माइंडशी बोलत असतो बघा. दिवसा तुमचा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह नाही आहे, पण झोपी गेल्याच्या नंतर युअर ऑल ऑर्गन्स आर वर्किंग परफेक्टली, बरोबर आहे ना, ऑल सिस्टीम, बॉडी सिस्टीम, बट यू आर ॲज गुड ॲज ए डेड पर्सन. यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड. तुम्हाला जगात काय चाललंय हे काही माहीत नाही. तुम्ही अगदी मृत अवस्थेमध्ये पडलेले आहे. सकाळी जाग आल्यानंतरच वाटते की आता आपण जिवंत आहेत. यावेळेस तुम्हाला कोण कंट्रोल करतंय? हु इज कंट्रोलिंग यू? यावेळेस जे तुमचं कंट्रोल चाललेलं आहे ते सबकॉन्शियस माइंडनं चाललेलं आहे. आतमध्ये जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ही इज फुल्ली कंट्रोलिंग यू. सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड याच्यामधलं जे संभाषण असते ना, सबकॉन्शियस माइंड तुमचे विचार अशा वेळेस कधीच घेत नाही बघा. नाही तर आपण परमेश्वराला ज्यावेळेस कुठल्याही देवळात जातो 4 आणि 8 आणि टाकतो, बरोबर आहे की नाही? परमेश्वरा मला पहिला नंबर येऊ दे, माझं घर चांगलं होऊ दे, मला प्रॉपर्टी मिळू दे, मुलीचं चांगलं लग्न होऊ दे, मुलाचं होऊ दे, असं काहीतरी मागत असोत ना. परमेश्वर ऐकतो का हे? नाही ऐकत. कारण हा जो मेसेज आहे ना, हा मेसेज तुम्ही परमेश्वराला देत असता, पण हा मेसेज जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिला तर त्याच्यामध्ये काय फरक होते मी आपल्याला सांगतोय. कॉन्शियस माइंडची जी ताकद आहे, ॲक्टिव्ह माइंड, ही हार्डली आहे, 10%, जास्त नाही आहे. हे मॅनिप्युलेटिव्ह माइंड आहे. व्हेअर सबकॉन्शियस माइंड इज युअर ओबिडियंट सर्वंट. आणि त्याची जी पॉवर आहे ती पॉवर इज इन्फिनिटी बघा. इन्फिनिटीमध्ये तो काम करत असतो ज्यावेळेस त्याला मेसेज जातो.
म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला या IAS मध्ये व्हायचं आहे आणि हा मेसेज तुम्ही दिला, तर तुम्हाला तो एन केन प्रकारे बघा तो बरोबर त्या स्टेजला नेऊन सोडतोय बघा. तर ते मेसेज देण्यासाठी फक्त 2च वेळ आहेत, एक रात्री झोपते वेळेस आणि सकाळी पहाटे उठते वेळेस. जे काही साखर झोपेमध्ये तुम्हाला स्वप्न पडाले, तुमचे विचार आलेत, ते 5-10 सेकंदाचे आहेत ना, तेवढेच फक्त तो ऍक्सेप्ट करतो सबकॉन्शियस माइंड. एरवी केलेले विचार तो ऍक्सेप्ट करत नाही. आणि मी सांगतो की एखाद्याने खरोखरच एखाद्या गोष्टीची फार ध्यास घेतलेला आहे, म्हणतो ना, सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्या माणसाच्या डोक्यातून तो विचार जात नाही बघा. ही इज डीपली वरीड फॉर दॅट और ही इज डीपली इन्वॉल्ड इन दॅट. दोन्ही आहेत बघा. चिंता आहे ना, चिंता ही माणसाला संपवते म्हणतात ना, त्याचं कारण तेच आहे बघा. तो मेसेज जर गेला ना एकदा सबकॉन्शियस माइंडला, तुमचा सत्यानाश करण्याची पॉवर इन्फिनिटीमध्ये जाते बघा. तो संपवून टाकतो माणसाला. तसंच तुमचा उत्कर्ष, तुमची प्रगती, तुमचं सगळं काही आहे ती करण्याची पॉवर त्याच्याकडे आहे. आणि हीच बघा वेळ आहे की सुभद्राला श्रीकृष्ण सायंकाळच्या वेळेस सांगत होता आणि त्यावेळेस ती झोपायला लागलेली होती. म्हणजे तिचा जो मेसेज होता 100% तिचा सबकॉन्शियस माइंडने घेतला. सबकॉन्शियसने जर मेसेज घेतला नसता तर अभिमन्यूला तो कधीच मिळाला नसता. लक्षात ठेवा तुम्ही. कारण ह्या ऍक्टिव्ह माइंडचा विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये कधीच जात नाही बघा. हे सायंटिफिक उत्तर मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये रिसर्च पेपर्स आहेत, याच्यावरती बुक्स आहेत, अथॉरिटी आहेत, तुम्ही जाऊन ते वाचा. त्यावेळेस गेला विचार आहे. म्हणजे मी सांगतोय तुम्हाला की तुम्हाला इतक्या प्रगल्भतेनं, इतक्या तळमळीने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे की तुमचा प्रत्येक मेसेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला गेला पाहिजे. तरच तुम्हाला आयुष्यामध्ये जे साध्य करायचंय, स्पर्धा परीक्षा सोडून द्या, आयुष्यामध्ये भरपूर करायला आहे माझं. ते जर करायची तुमची इच्छा असेल आणि तुम्ही जर ठरवलं तर ते आयुष्यामध्ये मिळवणं अजिबात अशक्य नाही आहे. तुम्ही ते मिळवू शकता, ते होऊ शकतंय. कारण ते करण्यासाठीच परमेश्वराने तुम्हाला जन्म दिलेला आहे. पुरुष किंवा स्त्री हे 2च फरक आहेत. इंटेलिजन्समध्ये काही फरक आहे का? क्रोमोझोममध्ये काही फरक आहे का? 23 मल्टिप्लाइड टू 46 क्रोमोझोम्स इन एव्हरीबडी. बरोबर. यू आर इनहेरिटिंग इट, युअर पेडिग्री. जे काही मिलियन्स इयर्समध्ये जा तुम्ही, ते क्रॉस होत 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 तुमच्यापर्यंत आलेले आहेत. बट दे आर ह्युमन जीन्स आहेत ते. आणि हा ह्युमन बर्थ आहे ना, त्याच्यानंतर तुम्हाला कधी येणार नाही. तुम्ही मला नाही ठीक आहे या जन्मात काही झालं नाही तर पुढच्या जन्मी पाहू. पुढच्या जन्म पाहिलाय कोणी हो? ही जी तुम्हाला देण आहे, यू आर दी अफलातून. वर्ल्डमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे तर तुम्ही आहेत, तुम्ही स्वतः. कारण हा जन्म पुन्हा येणार नाही, ही व्यक्ती पुन्हा येणार नाही. तर या व्यक्तीचं कल्याण करणं, या व्यक्तीचं भलं करणं, या व्यक्तीकडून चांगलं होणं, कारण हीच खरी तुमची जे काही जीवनामध्ये करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला कोणाला जर सर्व्हिस देण्याची इच्छा असेल तर याच्यापेक्षा मोठं कार्य कुठलं होऊ शकत नाही. हमने देखा है जमाने को बदलता लेकिन. बरोबर आहे की नाही? जमाना बदलत असतो बघा. जैसा देश वैसा भेष म्हटल्या जाते बघा. हमने देखा है जमाने को बदलता लेकिन आदमी वो है जो जमाने को बदल देता है. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण घ्या, अजून कोणाचं उदाहरण घ्या तुम्ही की त्यांनी जगामध्ये फार मोठं परिवर्तन घडवून आणलेलं आहे बघा. अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण घ्या तुम्ही, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, किंवा तुम्ही स्वामी विवेकानंदाचं मी सांगितलेलंच आहे, आयझॅक न्यूटनचं घ्या तुम्ही. प्रत्येक शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेले आहेत आणि मी सांगितलं ना की एखादी गोष्ट जर तुम्ही फारच त्याच्या मागे लागला, याला काय इन्व्हॉल्वमेंट पाहिजे बघा. याला ही जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्या याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वर सुद्धा मदत करत असतो बघा. तुम्हाला माहिती आहे हेक्झेनचा जो फॉर्म्युला आहे बघा, तो लिहिलेला आहे, तो एका शास्त्रज्ञाने तयार केला बघा. ते शास्त्रज्ञांनी कसा तयार केला तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी त्याचे पूर्ण स्ट्रक्चर तयार करायचं होतं त्याला. त्यांनी त्याचं फॉर्म्युला वगैरे सगळा केला, सगळ्या त्याचे पॅरामीटर्स तयार केले, पण त्याला तो स्ट्रक्चर लिहिता येत नव्हतं. त्याला फिगर काढावी लागते ना. तर त्याला ते रोज विचार करायचा. एका दिवशी स्वप्नामध्ये 6 साप आले बघा. 6 सापाने असं वेडा घातला आणि त्याने ते हेक्झेनचा फॉर्म्युला त्या ठिकाणी स्ट्रक्चर लिहून दाखवलं बघा, किंवा त्या सापावरनं. म्हणजे त्या ठिकाणी मत्तीला कोण आलं? परमेश्वर आला बघा. शिलाई मशीनचा शोध कुणी लावला? शिलाई मशीन आपली साधी, माहित नाही. त्यांनी कसा शोध लावला मी सांगतो, तुम्ही ऐका. तो फार गरीब घरातला होता, असा खेड्यापत राहणारा. तिची आई कपडे शिवायचं काम करायची. तर तो आईनं जास्त कपडे शिवावेत, मला जास्त पैसे मिळावेत म्हणून तो रोज विचार करायचा. एक त्याने मशीन तयार केली. मशीन तयार केल्याची त्याच्यावर फक्त एकच अडचण त्याच्याकडे होती, ती म्हणजे सुई जी आहे ना, खाली गेल्यानंतर धागा वर आणत नव्हती बघा. म्हणजे अशी गेल्यानंतर धागा घेऊन यायला पाहिजे ना, तरच ती गाठ पडत जाईल.
तो रोज विचार करायचा, झोपायचा. 7वी 8वीतला विद्यार्थी त्यावेळेस होतो. मग एका दिवशी त्याला स्वप्न पडते. स्वप्नामध्ये एक माणूस त्याच्या पोटामध्ये भाला खूप असतो बघा. भाला खूप असतो, तो बाहेर ओढतो. बाहेर ओढल्याने त्याचे आतडे बाहेर येतात. त्याला तेच पाहिजे असते की असं मध्ये जाऊन काहीतरी घेऊन येणार. त्यानं स्वप्नामध्ये पाहतो की माझे आतडे कसे बाहेर आले. तर त्या भाल्याला हुक असतो आणि हुक असलेली सुई त्याने जगात पहिल्यांदा तयार केली आणि शिलाई मशीन पहिल्यांदा जगामध्ये आणून दिली. तिचं नाव आहे शिंगर बघा. शिंगर शिलाई मशीन लिहिलेली असते ना, तो शिंगर आहे बघा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नुसत्या गोष्टी बोलल्यानं, नुसत्या गोष्टी अशा ऐकल्यानं जीवनामध्ये जे साध्य करायचे आहे ना, ते साध्य होऊ शकत नाही बघा. यासाठी तुम्हाला मेटामॉर्फोसिस मध्ये जावं लागेल, चेंज व्हावं लागेल. एक फुलपाखरू कसं तयार होते तुम्हाला माहिती आहे? एक अंड तयार होतं, त्याच्यातून लार्वा येते बघा. लार्व्यामधनं एक प्युपा तयार होतो, कोश. आणि कोशामध्ये ते 10-15 दिवस राहिल्याच्या नंतर एक सुंदरसं असं फुलपाखरू बाहेर येत आहे. तुमची सुद्धा अवस्था तशीच आहे. त्या कोशामध्ये जसं ते फुलपाखरू तपश्चर्या करतंय, तसं तुम्ही जर तपश्चर्या केली काही होण्याची, तरच तुम्हाला फुलपाखरासारखं सुंदर असं आयुष्य मिळेल. अदरवाईज हे आयुष्य मिळणं तेवढं सोपं नाही आहे. ह्या गप्पा गोष्टी केल्याने ते कधी मिळत नाही आहे. त्यासाठी परिश्रम आणि परिश्रम आणि परिश्रम हेच आहे. आणि हे घेण्याचे टेक्निक्स आपल्याला अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे, त्यांनी तुम्हाला कळवलेले आहे. तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्यावा. नंतर दुसऱ्या स्टोरीकडे मी येतो, एकलव्याच्या. आज तुम्ही या ठिकाणी चांगल्या हॉलमध्ये बसलेले आहे, जिथं पंखे आहेत, एकदम निष्णात एक्सपर्ट असलेले माणसं येऊन तुम्हाला शिकवत आहेत. त्या एकलव्याला कोण होता शिकवायला? शाळा होती, पाटी होती, दप्तर होतं, ब्लॅकबोर्ड होता, खडू होते, काय होते सांगा ना तुम्ही मला. काहीच नव्हतं. मग तो कसा शिकला मला सांगा बरं तुम्ही. हाऊ ही हॅज स्टडीड दी आर्चरी? एक उत्तर तर ऐकू द्या, नंतर आपण पुढे जाऊ. नाहीये. त्याने गुरु आहे ना, त्याचा फोटो लावला होता आणि तो शिकला होता. पण त्याची मेन गोष्ट म्हणजे त्याला कोणी शिकवलं, त्याने त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीने आणि तो रोज प्रयत्न करून शिकला होता. त्याला कोणी रोज काय करत होता? प्रॅक्टिस प्रयत्न म्हणजे रोज सराव करत होता. तो कोणी शिकवलं नव्हतं, त्यांनी फक्त गुरुचा फोटो लावून शिकत होता तो. बघा, ही श्रद्धा झाली. कुणाचा फोटो लावला, तुमची श्रद्धा कोणावर आहे? प्रत्येकाचे देव वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे शिक्षक मानलेले वेगळे वेगळे आहेत, प्रत्येक जण कोणाला मानतो, याला श्रद्धा म्हणतात बघा. भाव तेथेची देव असं म्हणतो ना आपण, की जिथं श्रद्धा आहे त्या ठिकाणी हे होतंय. द्रोणाचार्याचा पुतळा लावला, त्याला शिक्षण येणार आहे का हो? नाही येऊ शकत. द्रोणाचार्याच्या पुरती एवढी श्रद्धा होती त्याची, पण तो शिकला कसा? की या समाजामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळे माध्यम आहेत, तुम्हाला एवढ्या फॅसिलिटी आहेत, त्याला नव्हत्या फॅसिलिटी. पण तो काय करायचा माहितीये का? की द्रोणाचार्य त्यांना शिकवत असताना तो असं दुरून पाहायचा बघा. दॅट इज ऑब्झर्वेशन. हे निरीक्षण आहे ना, ऑब्झर्वेशन, त्याचं एवढं स्ट्रॉंग होतं की तो पाहायला इथे येऊन प्रॅक्टिस करायचा बघा. आणि प्रॅक्टिसमध्ये तो एवढा तरबेज झाला की ज्यावेळेस अर्जुनाची परीक्षा घ्यायची होती, एक पक्षी होता, त्याचा आवाज येत होता, बाण मारून त्याचा आवाज बंद करायचा होता, बरोबर आहे ना? अर्जुनाला ज्यावेळेस सांगितलं परीक्षेच्या वेळेस द्रोणाचार्याने, त्याच्या अगोदर एकलव्याने बाण मारून त्या पक्षाचा आवाज बंद केला. पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचं प्रत्येक याच्यामध्ये निरीक्षण एवढं पॉवरफुल पाहिजे, एवढं जबरदस्त पाहिजे की कुठलाही लेसन वाचत असताना की हा लेसन काय आहे, त्याला काय मेसेज द्यायचा आहे. बघा, आपण एखाद्या वेळेस एखादं पुस्तक वाचलं, ते परत वाचलं ना, त्याचा अर्थ बदलतो बघा, बरोबर आहे ना? तुम्ही एखादा पिक्चरही आहे, तुम्ही पाहायला गेले, परत तो पिक्चर पाहिला की वेगळंच काहीतरी दिसायला लागते बघा. ते म्हणजे तुमचं जे ग्रास्पिंग पॉवर असते ना, ही व्हॅरीज असते व डिपेंड असते की बा तुम्ही कुठं वाढले, काय झालं, तुमची ग्रास्पिंग लेवल किती आहे. ही ग्रास्पिंग लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचं इंग्रजी कच्चं आहे हा काही मुद्दा नाही बघा, तुम्ही खेड्यागावातले आहेत हाही मुद्दा नाही बघा. फक्त एकच मुद्दा आहे, तुमच्या मनाची तयारी. तुम्ही स्वतःलाच इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये वावरता, तुम्ही स्वतःलाच इन्फिरियर म्हणून डिक्लेअर करता, त्यावेळेस मात्र तुम्हाला जगामध्ये कुणीही वर आणू शकत नाही. कारण तुमचे खरे शत्रू हे तुम्ही आहेत, हे दुसरं कुणी नाही आहे. तुम्हाला स्वतःला हा विचार करावा लागेल की मी जे आता हे करत आहे याला चॅलेंज कुठेही नाही आहे आणि मी जे करणार आहे ते करून दाखवणारच आहे. ज्यावेळेस तुमचा हा ध्यास असेल बघा, त्यावेळेसच तुम्ही ह्या परीक्षा पास होऊ शकाल. यासाठी एक सुंदर बघा लैला मजनू पिक्चर मधलं उदाहरण आहे बघा. ऋषी कपूर असतो, तो मजनू आहे, लैलाच्या शोधामध्ये चाललेला आहे बघा, बरोबर आहे ना? तुम्ही आठवत असेल तर, पाहिला नसेल तुम्ही पहा.
त्यावेळेस नमाज पडत असतात, मस्जिदीच्या समोर काही लोक नमाज पडत असतात आणि त्या नमाजीच्या मधनं हा चालायला लागतो बघा. मग नमाज त्याला म्हणतात, एक कहाँ जा रहे हैं हम, तो यहाँ नमाज पढ़ रहे, तू यहाँ डिस्टर्ब कर रहा है, क्यों जा रहा है इधर से. मग त्यांना असं एकदम जागा होतो, तो क्या बोल रहे हैं आप. बोले मुझे पता ही नहीं कि मैं आप यहाँ पे नमाज पढ़ रहे हैं, मैं तो लैला के इसमें इतना खो गया हूँ की मुझे पता नहीं मैं कहाँ से जा रहा हूँ. इतकं त्याच्यामध्ये माणसानं स्वतःला वाहून घेतलं पाहिजे बघा, की तुम्हाला पताही नाही लागला पाहिजे की तुम्ही खरोखरच काय करीत आहेत. फक्त एकच की आपली स्टडी करतायत बघा, आणि त्या स्टडीमध्ये जर तुम्ही फुल्ली इन्वॉल्ड असाल तर मला तरी असं वाटते की तुम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची गरज आहे अशी काही वाटत नाही आहे. कारण तुम्हाला ज्यावेळेस मी म्हटलं की नाही, ही मेटामॉर्फॉसिस असते लाईफमध्ये, एक दाना असतो बघा, जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यातून अंकुर येऊन एक छोटंसं झाड येतं, ते मोठं होते, त्याला फळं फुलं फळं येतात, आणि त्याच्यामध्ये खरं मजा असते बघा ती. कारण तुम्हाला हा चेंज करायचा आहे, कारण दाण्याचा अवतार चेंज करून तो झाडामध्ये गेला, नंतर फुलं आणि फळं दिले. त्यासाठी एक छोटासा शेर आहे, मी आपल्याला सांगतोय, मिटा दे अपने हस्ती को. आता तुम्हाला काय इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असेल किंवा अजून काय वाटत असेल ते मिटवायचंय. मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मर्तबा यानी हैसियत, पोजीशन, स्टेटस. मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, जैसे दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. तुम्हाला गुले गुलजार व्हायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्हाला आयुष्यात खूप काही कमवायचं आहे, एक नाव लौकिक मिळवायचं आहे, आणि तुम्हाला हे फक्त हेच आयुष्य आहे, याच्यानंतर तुम्हाला दुसरं आयुष्य मिळणार नाही आहे. कारण हे अमूल्य जीवन हे काहीतरी सत्कारमी लावावं, तुमच्या आईवडिलांची, तुमच्या गुरूंची, शिक्षकांची, नातेवाईकांची सेवा करावी. कारण याच्यामध्ये ती सेवा करत असताना तुमच्यामध्ये एक लास्टला एक देशप्रेम, देशभक्तीबद्दलही भावना असणं गरजेची आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये आमच्याकडे आल्याच्या नंतर PSI असो, कॉन्स्टेबल असो किंवा IPS अधिकारी असो, की वाय डू यू वॉन्ट टू जॉईन द IPS. आय वॉन्ट टू सर्व द नेशन. मला समाजसेवा करायची, मला देशसेवा करायची. बरोबर आहे ना. समाजसेवा आणि देशसेवा करण्यासाठी ह्या सर्व्हिसेसची गरज नाही आहे. बाबा आमटे तिकडे चंद्रपूर साईडला बसलेले आहेत, त्यांच्या एवढी तर देशसेवा किंवा समाजसेवा कोणी करत असेल असं मला वाटत नाही. अशा समाजसेवा करणाऱ्या अनंख्य संस्था आहेत की तशी तुम्ही संस्था काढूनही करू शकता. पण या ठिकाणी एवढंच आहे की ही जी भावना आहे, पॅट्रिऑटिझम आहे, हा तुमच्याजवळ सातत्यानं बाळगला पाहिजे. कारण तुम्ही कुणासाठी जगत आहेत हेही तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी शेवटी एवढंच म्हणतोय की माणूस हा कुणाचं तरी ऋण, कुणाचं तरी एक व्याज असते त्याच्यावरती, किंवा त्यांनी घेतलेले असतात ऋण, हे फेडायचं असते. मग ते आईवडिलाचं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल, नातेवाईकांचं असेल, गुरुजनांचं असेल. त्यासाठी आम्ही शेवटचा शेर बोलून मी तुमच्यापाशी रजा घेतोय. जमीन प्यासी थी, जमीन प्यासी थी, मैंने सारा लहू पिला दिया. जमिनीला तहान लागली होती, माझ्या शरीरातलं पूर्ण रक्त मी जमिनीला पाजलो. जमीन प्यासी थी, मैंने सारा लहू पिला दिया. मुझ पे वतन का कर्जा था, मैंने चुका दिया, मैंने चुका दिया. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय छान असे उदाहरण देऊन तुम्ही आमच्या मुलांना चांगलं असं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी मुंबई युनिव्हर्सिटी तसेच विवा कॉलेजतर्फे आपले आभार मानतो. तर पुन्हा एकदा सरांसाठी एकदा जोरात NSS क्लॅप होऊन जाऊन दे. यापुढे मी संयोगिता मॅडमना सांगतो की त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. Good afternoon, dear friends. Last week, when I got the invitation to address this gathering of young aspirants to civil services, I took a trip down the memory lane. Exactly 10 years ago, I too was a young aspirant like each one of you. Unfortunately, at that time, I did not get any opportunity to attend such an elaborate training camp. So I must say that you all are very lucky, and I hope that you are making most of these sessions. Now, as a young aspirant, when I was preparing for the civil services, there was always one question constantly at the back of my mind: will I make it through? And I bet this question
is also always running through your minds. Will I make it through? How many of you will make it in the end? That time will tell. But what is important right now is to give in your best, the best of the best, and leave the rest to destiny. See, it is a common perception that getting through civil services is like winning a lottery. That if you're lucky, you get through. But to win the lottery, you have to purchase the lottery ticket. So in this case, even to get lucky, you have to first put in enormous amount of hard work. And only then your chances of getting lucky will increase, right? So what is it about the civil services exams that makes them so different from the other competitive exams in this country? What do you think? What is your opinion? Why are these exams so unique, so different? Yeah. To make individual or the Indian person to be a smart, to handle every problem around us. Right. Please repeat. To face every problem that is all around us. Okay. Because when we learn that, we know everything about what's going right in our India, about world, whatever it is. Okay. Anybody else? Yeah. Actually, ma'am, to serve the society, Okay. this is so important civil services. You can speak. तुम्ही मराठीमध्ये पण बोलू शकता. मैम मुझे लगता है कि ये इम्पोर्टेंट इसलिए है कि हम सोसाइटी को जो आज सीखते हैं एनएसएस से, तो हम पब्लिक को हेल्प कर सकते हैं, इसलिए बहुत अलग सर्विसेज है, अलग है हटके, राइट, कम्पिटिटिव। मॅम आपण जर बाकीच्या एक्झामचा विचार केला बँकिंग वगैरे, तर त्या एक्झाम घेतल्यानंतर त्याच्यातनं ज्या रिक्रुटमेंट्स भरून निघतात त्या एका संस्थेपुरतं, त्या एका कमिटीपुरतं त्या लिमिटेड असतात. पण जेव्हा आपल्याला अख्ख्या देशाचा कारभार चालवतात, आपली जी राज्यघटना आहे त्यानुसार आपल्या देशामध्ये नागरिक हा जो महत्त्वाचा सगळ्यात पार्ट आहे समाज, ती व्यवस्था चालवण्यासाठी जे मेन जे काम करणारी लोक असतात ती या स्पर्धा परीक्षांमधनं निवडली जातात. त्यामुळे त्या एका पर्टिक्युलर संस्थेसाठी निवडली जाणारी लोक आणि संपूर्ण आपल्या देशाच्या डेमोक्रेसी, देशाचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी जे काम करणारी लोक आहेत, या दोन लोकांमधला जो फरक आहे, म्हणून ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या सगळ्या एक्झाम्सपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असते की त्या एक्झाममधनं निवडलेल्या लोकांना पण ही लोक जास्त सिनियर किंवा गाईड किंवा जास्त त्यांच्या याच्याखाली काम करणारी असतात असं. ओके, व्हेरी गुड. एनीबडी एल्स? मला असं वाटतं की जे पर्सन म्हणजे MPSC UPSC मधून PSI IPS होतात त्या व्यक्तींना पूर्ण भारताची म्हणजे जी प्रशासन व्यवस्था असते ती सांभाळायची असते आणि सामाजिक स्तरावर त्यांना अक्षरशः म्हणजे कानाकोपऱ्यात त्यांना कार्य करायला लागते. आणि त्यामध्ये आपल्या भारतात संघराज्य पद्धती असल्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न त्यांना जाणून घ्यायचे असतात. आणि अशात जर आपण एखादी साधी सोपी परीक्षा घेऊन जर त्यांना ती पोस्ट दिली तर त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेत भ्रष्टाचारासारखा म्हणजे प्रकार घडू शकतो किंवा प्रशासनामध्ये दंगली वगैरे असा प्रकार घडू शकतो. त्यामुळे ते सगळं होऊ नये म्हणून कदाचित ही परीक्षा म्हणजे म्हणूनच ही परीक्षा वेगळी ठरली जाते. व्हेरी ट्रू. येस. Hello, ma'am. Actually, we are in NSS because we have to do social service. यहाँ पे हम लोग को इतना अथॉरिटी नहीं दिया जाता है कि हम लोग ओवरऑल वर्ल्ड में कुछ कर सके एक इंडिविजुअल लेवल पे. बट बाय पासिंग दिस एग्जाम हम लोग को एक अथॉरिटी मिलता है कि जो सपने हम लोग ने देखे हैं इंडिया के लिए,
अचीव करने के लिए वी कैन डू इट एंड कन्फर्म द वर्ल्ड दैट वी आर अ रियल सोशल सर्विस. Hello, ma'am. I think this exam is very much important because through this exam we can serve our nation. We get an opportunity to serve for our nation. We are in NSS now. We serve at a college level, but after giving this exam, we get a means globalized to serve this nation. So I think for that. मैम बाकी सब एग्जाम हमारी नॉलेज चेक करते और ये एग्जाम हमारी नॉलेज के साथ साथ की नीयत और पॉजिटिविटी भी चेक करता है. इसके लिए सबसे अलग काफी टफ होता है. ओके मॅम मला असं वाटतं की जर जीवनात पुढे टिकायचं आहे ना तर दोन गोष्टी पाहिजे. एक म्हणजे पॉवर आणि दुसरा म्हणजे पैसा. ओके तर ही परीक्षा आपल्याला दोन्ही देते. आपल्याकडे पॉवर असली ना आपण काहीही करू शकतो आणि NSS मधून ती पॉवर आपल्याला देते आणि या परीक्षेमधून ही ती पॉवर आपल्याला भेटते. मग आपण सत्ता करू शकतो आणि आपल्याकडे पैसाही असतो. ओके So I'm glad to know that each of you has clarity of thought and you know why you are here. So I'm very happy to know that. Okay, so let me tell you why I think this exam is different from the other competitive exams. First of all, the duration of this exam. Now, as you know, one examination cycle takes one entire year to complete, right? You begin in mid-May and in the May next year, in the first or second week of May next year, the final selection result comes out. So if you miss the bus once at any stage, be it prelims or be it mains or be it interview, you have to start from scratch. You have to begin, you have to wait for your turn next year, and then for the coming year, you have to be in the entire process. Now, given that all of you are in your 20s, right? These are the prime years of your life. At this time, your other friends, they will be doing their MBAs, they will be going abroad for their masters, right? They'll be securing jobs with huge pay packets. They'll be getting married, having children, and you will be preparing for the civil services exam and giving the various attempts. So at some point or the other, there is bound to be doubt in your mind that, have I taken the right decision? So you have to be very clear in your mind. You should have that mental strength and you should be firm in your decision. Yes, I am going to give so many attempts and let my other friends do what they are doing, but I am going to stick to my decision. This is something you have to tell yourself right at the beginning. Okay? Then the second thing that puts this examination in an altogether different level is the sheer magnitude of competition involved in these exams. Lakhs of youngsters like you from every part of the country, rural, urban, from different social backgrounds, from various educational streams, the best in their fields, all of them are studying for this exam. All of them are in the race with great vigor and passion. So it is important that you also cultivate the same vigor and same passion to be eligible in this race. And the third thing, as you all said, what makes this exam most different from the other competitive exams is the prestige associated with civil services. Merely by cracking this exam, you will enter an elite club of officers of the government of India. Whether you are in the IAS or IPS or IFS or IRS, irrespective of the service, you will acquire positions of tremendous responsibilities. As an IAS officer, you will administer an entire district.
As an IPS, you will tackle sensitive issues of law and order and crime. As IFS officer, you will be negotiating treaties on behalf of India. You will be representing India's interests abroad. As IRS officer, you will be conducting raids and investigating financial crimes, digging out black money from the economy. So irrespective of the service, your job profile will be highly coveted and very enviable. So I think this should inspire you and encourage you enough to prepare with great vigor. Does it? Okay. So therefore my suggestion would be that pursue this exam with single-minded devotion for at least 2 to 3 years. Give 2 to 3 years of your life to this exam. Set aside, keep aside everything else, be it higher studies, be it a job, be it even marriage for that matter. Everything can wait for 2 to 3 years. But if you want to crack this exam, single-minded devotion is utmost necessary. You need to focus and persevere. Second, planning. Planning is very crucial before you actually start giving the various attempts. Now, what do you need to plan? First, you need to plan the strategy. What is your strategy? What subjects do you want to take? There are a plethora of subjects. And there are many coaching centers who will tell you that this particular subject is very scoring or that is not scoring. But you should not be misled by these kind of claims. You choose the subject in which you have aptitude, which is of your liking, your preference, because you have to go deep into the subject. When you write your mains, the kind of papers that you write, they are very analytical. They are not merely going to test your memory. They are going to test your analytical skills as well. So it is very important that you have studied that subject in and out, and that is possible only when you have interest in that subject. Otherwise, it will be a very mechanical and boring process, right? Second thing, planning where to study. Some of you may want to sit at home and study. Some of you may think that no, home, there are a lot of distractions. So you want to go to a hostel and study. It all depends on you, but you have to plan. Some of you may want to study in Mumbai. Some may want to go to Pune. Some may want to go to Delhi. Even going to Delhi is a good option. But you have to plan. You should have clarity of thought as to what do you want to do, right? Then the third thing is, it's my suggestion that you should always keep in touch with the other individuals who are studying for this exam. You cannot study for this exam in isolation. You cannot say, no, I'll close myself in my house and study day in and day out. No, it's not possible. You should be in touch. You should constantly interact with the other aspirants. What are they studying? What is their strategy? You should discuss issues with them. Even if they are your competitors, it doesn't matter, but studying in isolation is a very bad idea. And keeping in touch with your peer group will also keep you charged up and motivated, because there will be times when indeed you will feel very low. There are times, it happened to me also. So when you are in touch with your friends who are also preparing, you are in the same boat, so you can discuss your problems, and that keeps you motivated. That is a good way of studying. And one final word that I want to tell you is, try hard. If you make it, fantastic. But if you don't despair. There are greater heights to achieve in various other fields of life. So, all the best, and God bless all of you.
ज्यांना कोणी प्रश्न विचारायचे असतील त्यांनी लिहून पास ऑन करा. आणि एक इकडे प्रश्न आला आहे मॅडमसाठी, तो ज्यांनी लिहून पाठवला आहे. मी एकदा वाचतो प्रश्न. एक स्त्री ऑफिसर म्हणून वरिष्ठ ऑफिसरकडून प्रेशर येत नाही का? तुमचे अनुभव सांगा आणि घरातील पाठिंबा किती होता? हा ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी कृपया करून उभं राहा. I think this is my personal experience. I think once you get through, bureaucracy is gender neutral. I am not a woman civil servant or a male civil servant. I am a civil servant. So it doesn't matter whether you're a man or a woman. You know, if you know what are your duties, if you know what are your limits, if you know your subject well, if you have the confidence, then nobody can put any kind of pressure on you. And I don't think women are singled out. Though, yes, the percentage of women in bureaucracy is very poor, and I hope that many of you will make it through so that we can be a stronger community within the service. But yeah, it doesn't matter. There is no such thing that just because I am a lady officer, seniors will want to put any kind of pressure. In fact, when there is a lady junior, seniors थोड़ा डर के रहते हैं, because उनको लगता है कि कहीं कुछ कंप्लेंट ना कर दे तो बदनामी होगी. So ऐसा कुछ नहीं है. It is as you're as good as a male officer. नाही, मला हा प्रश्न कळला नाही. कोणी लिहिलंय व्हॉट इज द रोल ऑफ कास्टिझम इन यू? हॅलो मॅडम, मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर एक MPSC ची पोस्ट काढून UPSC साठी प्रिपेअर करू इच्छितो. तर MPSC च्या पोस्टमध्ये HTI वगैरे असतात, तर त्या कामामुळे हे शक्य आहे का UPSC साठी प्रिपेअर करणं? नाही, मला समजलं नाही. तुम्ही MPSC ची तयारी करता आहात? नाही, UPSC साठी आणि दोन्हीसाठी तयारी करतोय. पण पहिली एखादी MPSC ची पोस्ट मी काढली, निघाली माझ्याकडून, पास झालो मी त्यामध्ये, तर मला ती जॉईन करायची. पण UPSC साठी पण मला प्रिपेअर करायचं आहे. तर पोस्ट कंटिन्यू करून मी प्रिपेअर करू शकतो का? अच्छा, दॅट इज फॉर यू टू डिसाइड तुमचा काय वर्क प्रोफाईल आहे MPSC मध्ये. बट आय वुड सजेस्ट की तुम्ही लीव घ्या. कारण जसं मी सांगितलं, सिंगल माइंडेड डिवोशन. एक यू कॅनॉट सेल इन 2 बोट्स. UPSC क्लिअर करणं ही जर तुमची प्रायोरिटी आहे, तर MPSC या कुठलाही तुम्ही पोस्टवर आता आहात, तुम्ही लीव टाका. 6 महिन्याची लीव घ्या, आणि किंवा 1 वर्षाची लीव घ्या फॉर दॅट मॅटर. कारण आता एक जॉब तर ऑलरेडी तुमच्या हातात आहेच, तो कुठे जात नाहीये. तर लीव घ्या आणि UPSC ची तयारी करा. दॅट विल बी अ बेटर ऑप्शन. हॅलो सर, मला पवार सरांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार सर, मी सागर भगत, पाली कॉलेज, रायगड. तर माझा प्रश्न असा आहे की आझाद मैदानात ज्यावेळी दंगल झाली होती, त्यावेळी पोलिसांकडे शस्त्र असून सुद्धा त्यांनी वापरली नाही. आणि तिकडे मावळला शेतकऱ्यांनी फक्त आंदोलन केलं किंवा पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी, त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडून गाडीमध्ये टाकून मारलं. हा एक म्हणजे विरोधाभास आहे. म्हणजे आपण म्हणतो सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पण इथं उलटच घडलं. आणि दुसरं म्हणजे आमच्या तालुक्यात आहे. आमच्या तालुक्यात सर फक्त 32 पोलीस कर्मचारी आहेत. आणि आमच्या तालुक्याची लोकसंख्या जवळपास 80,000च्या वरती आहे.
तिथे PSI साहेब चांगले आहेत, आम्हाला त्यांनी शस्त्रांविषयी माहिती वगैरे सांगितली, NSSच्या मुलांना माहिती सांगितली, पण सर ती शस्त्र इतकी खराब होती की ते माहिती सांगत असताना त्यांचे पार्ट होते ते गळून पडत होते. माझी सर विनंती आहे की ती शस्त्र बदला आणि आमच्या तालुक्याला जास्तीत जास्त म्हणजे पोलिसांची कशी काय संख्या वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा. धन्यवाद. हे मार्गदर्शन शिबिर आहे. या ठिकाणी दुसरे प्रश्न तुम्ही विचारताय, या प्रश्नाचा काही संदर्भ नाही, पण तुम्ही विचारलं म्हणून मी उत्तर देतोय. पोलिसाकडे एवढी शस्त्र आहेत की काही विचारू नका तुम्ही. ते ठीक आहे, एखाद्या वेळेस चुकून तिथे शस्त्र आलं असेल ते खराब झालेलं, पण आपल्याकडे AK-40 पासून ते जे पाहिजे ती शस्त्र आहेत, वेगवेगळ्या टाईपचे पिस्तल्स आहेत, रिव्हॉल्वर्स आहेत. पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ही शस्त्र सामान्य जनतेवर वापरण्यासाठी नाही आहेत. तुम्ही जर म्हणले बा तिथं शस्त्र असून वापर केला नाही आणि ते मावळला वापर केला, हे त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेचं सिच्युएशन काय होत असते, त्या ठिकाणी जे त्याला बळ वापरायचं आहे ते बळ त्या पद्धतीला त्या ठिकाणी त्या परिस्थितीवरती अवलंबून असते ते. आणि तुमच्याकडे वापरलं नाही याच्यासाठी की मॅक्झिमम त्याचा वापर करूच नाही, केला तरी कमरेच्या खाली फायरिंग करायची असते, हे एक नियम आहे. आणि शक्यतो तो करूच नाही, कारण लाठी सफिशियंट झालेली आहे. लाठी घेऊन जरी पोलीस मागे लागले तुमच्यापैकी एक सुद्धा इथे थांबणार नाही बघा, बरोबर आहे की नाही. इथे जर आले चार्ज करत तर तुम्ही एकही इथे थांबणार नाहीत बघा. तसं ते जनतेचं असते, पण त्याच्यामध्ये काही ज्यावेळेस मॉब असतो तो लिडरलेस असतो, ते कोणाचं ऐकत नाही. मग त्याला बळाचा वापर हा करावाच लागतो. पण बळाचा वापर करण्यासाठी नियम आहेत, रूल्स आहेत, त्याला एक कायदे आहेत. त्याच्यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी होते, मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी होते. ते त्या पद्धतीनं परिस्थितीनुरूप ते डिसिजन घ्यावे लागतात. ते डिसिजन मी म्हटलं की आता असं झालं की असं करावं लागतं, असं कधी नसतंय ते. सर माझा अजून एक प्रश्न आहे. मला UPSCची परीक्षा देऊन ACP बनायचं आहे आणि खास करून एन्काउंटर स्पेशलिस्ट बनायचं आहे, तर त्याबद्दल मला माहिती सांगाल का? काय प्रश्न काय म्हटले? मला एन्काउंटर स्पेशलिस्ट व्हायचं आहे. म्हणजे ते कंप्लेंट लिहून घेतात किंवा हेड ऑफिसला बांधतात म्हणजे बसतात, तसं मला अजिबात व्हायचं नाही. मला एन्काउंटर स्पेशलिस्ट व्हायचं आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट होण्यासाठी तू ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये येशील, तुझ्यामधले गट्स पाहून, तुझ्यामधली हिंमत पाहून ते स्पेशालिस्ट होशील तू. त्याच्यासाठी पाहून फार असा नेम करून मारायची गरज नसते. ते पॉईंट ब्लँक असे धाड मारतात न एम न करता. त्याच्यामुळे तो इश्यू नाही. पिक्चरमध्ये दाखवतात ते फार वेगळं असतंय, रियालिटीमधलं फार वेगळं असतंय. रियालिटी याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या क्रिमिनलचा आपण पाठलाग करून त्याला पकडायला जातो, त्या याच्यामध्ये खरोखरच त्याची डेअरिंग असते. ती डेअरिंग तुझ्याकडे असेल तर करू शकशील, त्याला गट्स पाहिजे. सर म्हणजे क्राईम ब्रँच मध्ये पोस्टिंग होण्यासाठी काय काय करावं लागतं? तू अगोदर पोलीस खात्यामध्ये त्या समुद्रामध्ये, समुद्र में तीरना है तो बीच में आहे, किनारों पे क्या रखा ऐसा है, तुम किनाऱ्यावर न गप्पा मारतोस तू. अगोदर पोलीस खात्यामध्ये तिथं तुझी कर्तबगारी चांगली असेल तर तुला क्राईम ब्रँच काय, म्हणजे तू आतापासून अभ्यास केला कुठली ब्रँच चांगली येते, म्हणजे तुझा हेतू काय मला चांगला वाटत नाही बघा. हॅलो, मुलांना विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जेणेकरून जो प्रश्न विचाराल तुमच्या करिअरशी रिलेटेड, MPSC UPSCशी रिलेटेड विचारा. एखाद्या राजकारणाबद्दल किंवा प्रांताबद्दल काही प्रश्न विचारू नका. आपल्या आयुष्याला ज्याचा फायदा होईल प्रश्नाचा, फ्युचरमध्ये फायदा होईल असे प्रश्न सरांना विचारा, कारण की असे मार्गदर्शक पुन्हा लाभणार नाही. अजून प्रश्न विचारतो विचारून घ्या. हॅलो सर, मी संकेत गुरसाळे रत्नागिरीवरून आलो आहे. तर सर गेल्या वर्षीची जी प्रिलिम झाली MPSCची, त्याच्यामध्ये सर 4 क्वेश्चन चुकीचे होते. आणि आतापर्यंत जेवढे लेक्चरर झाले त्यांनी सांगितले की आयोगाच्या प्रश्नपत्रिका फार टफ असतात. जे क्वेश्चन पेपर काढतात त्यांनाच माहीत नसतं की नेमका कोणता क्वेश्चन पेपर येणार आहे. तर आयोगाकडून प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत अशी कशी चूक होऊ शकते? आणि त्यानंतर जेव्हा प्रसारमाध्यमांवर दाखवलं की वशिलेबाजीसाठी देखील असं होऊ शकतं का, तर हे कितपत खरं आहे? नाही, तो काय त्यांचा इंटरनल प्रश्न असेल म्हणा, कारण त्याच्याकडे प्रश्न तयार झालेले असतात. ते फक्त कॉम्प्युटरवरनं ते रॅन्डमली सर्च करतात आणि तेवढे प्रश्न ते ठेवतात. तर एखादं चुकीचं झालं असेल त्याच्यामध्ये त्याने रेक्टिफिकेशन दिलं असतं, ते चुकीचं झालं त्याला मार्क देतात. ते त्याला एकदा चूक कळाली की हा प्रश्न आहे, तेवढे प्रश्न ते डिलीट करतात. राहिलेल्या प्रश्नामधनं मग ते 100 मार्क्स कव्हर करतात. ते तुम्हाला वाढून देतात ते मार्क. असं नाही की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान होतं, विद्यार्थ्याचं कधी नुकसान होत नाही. मलाही हा प्रश्न विचारला होता, जसा मॅडमला विचारला होता, नागपाल मॅडमला, की MPSC आणि UPSC तू दिलेली आहे आणि परत द्यायची की नाही, अशी पद्धती देता येते, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. हीच नाही तर या ठिकाणी जेवढ्या जर रेल्वेची असेल, बँकेची असेल, कुठली असेल, तुम्हाला जर वाटलं की मला हे जमत नाही, याच्यात जायचं, तर ते सातत्यानं प्रयत्न करत राहावा. तुम्ही मेहनत केलेली असते, तुम्हाला ग्रास्पिंगला जास्त वेळ लागत नाही.
आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मॅडमनी सांगितला होता की बा तुम्ही इंटरॅक्शन करत राहायला पाहिजे. समजा तुम्ही अभ्यास करताय, 3-4 मुलांचा ग्रुप पाहिजे. ग्रुप झाल्यानंतर बा आपण आज हा सिलेबस घेतला, हा लेसन घेतला, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काय येऊ शकतात, तर आपण कुठले पुस्तक न पाहता चर्चा करत राहायची. म्हणजे ते समजते की तुम्हाला तो खरोखर टॉपिक समजला की नाही, तुमच्या लक्षात राहिला की नाही. तर लक्षात ठेवण्यासाठी समजल्याशिवाय कुठली गोष्ट लक्षात राहत नाही बघा. तुम्ही चर्चा करत राहिले ना की तुम्हाला मग 100% त्याचं उत्तर देता येते, नाही तर एरवी उत्तर देता येत नाही. हॅलो सर, माझं नाव राकेश मोरे आहे. मी GG कॉलेजचा विद्यार्थी आहे, वसई. माझा प्रश्न असा आहे की आता जेव्हा तुम्ही लेक्चर दिलं ना, तेव्हा 1997ला तुम्ही कुठचं सायन्सचं सूत्र वाचलेलं ते विचारलेलं. आमच्यामध्ये पण भरपूर सायन्सचे विद्यार्थी आहेत, ते सांगू शकले नाही. यांची जशी स्थिती आहे तशीच माझी पण आहे. माझं पण काय, आमच्या विद्यार्थ्यांचं काय होते, आम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचायला घेतात, जेव्हा ते वाचन सुरू करतात तेव्हा ते पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होते. आता 2-3 दिवसापासून लेक्चर आम्ही अटेंड करतात MPSCवरती. MPSCच्या तयारीसाठी सांगितलं गेलं आहे की 1 वर्ष अभ्यास करावा लागतो कमीत कमी. त्यासाठी 100 ग्रुप पुस्तकं तरी वाचावं लागतील. परंतु असं आम्हाला काही लॉजिक सांगा ज्यामुळे आम्ही हिच्यामधल्या अंडरलाईन एकदम डार्क लेसमध्ये आमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवू. ठीक आहे, मी सांगतोय तुम्हाला. जसं आपण एखाद्या वेळेस पिक्चर पाहिलं, 8 दिवसापूर्वी कुठला पिक्चर नावच आठवत नाही, बरोबर आहे की नाही, विसरून जातो आपण, पिक्चरचं नाव आठवत नाही. हे जे मेमरी लॉस असतो ना, हे तेव्हाच होते की जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते कमी पडलेलं आहे बघा. मागचं सपाट आणि पुढचं पाठ असं म्हणताना तसं नाही व्हायला पाहिजे. यासाठी टेक्निक अशी असते की तुम्ही एक सब्जेक्ट तयार करायला घेतला, तुम्ही त्याचे पूर्ण काय तयारी म्हणजे 100% करायची. म्हणजे हे प्रश्न आले एवढं असं नाही पाहिजे. तुम्हाला जर परीक्षा द्यायची आहे ना, पूर्ण सिलेबस पूर्ण कव्हर केला पाहिजे. ते कव्हर करण्यासाठी कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवलेले जे काही नोट्स आहेत तुमचे किंवा पुस्तकं आहेत ते सफिशियंट नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला एक्सपर्टला जाऊन भेटावं लागेल, त्यांच्याकडनं वेगवेगळी पुस्तकं मागून घ्यावी लागतील, पुस्तकं वाचावी लागतील, तुमचे स्वतःचे नोट्स तयार करावे लागतील. ही नोट्स केल्याच्या नंतर तुम्हाला ते लक्षात कसे ठेवायचे ते एकदा पूर्ण स्टडी करून समजून घ्यायचे. पुस्तक बंद करायचं, आपल्याला किती समजलं ते रिवाईव्ह करायचं. चिंतन जे आपण म्हणतोय ही तपश्चर्या जी आहे ना, ही चिंतन आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि ते एकदा झाल्याच्या नंतर बघा तुम्ही पुन्हा विसरू शकणार नाहीत बघा ते. आणि वाटलं की 8 दिवस गेल्याच्या नंतर परत काय करायचं की हा टॉपिक सोडून द्यायचा, त्या टॉपिकचा विचार करत बसायचा. मग काय आलं नाही तेवढं फक्त रेफर करायचं. यासाठी बघा एक शॉर्ट नोट्स काढायची काही विद्यार्थ्यांची पद्धत असते बघा. शॉर्ट नोट्स, एवढा मोठा लेसन एक 20 पानाचा आहे, त्याच्यामध्ये एका पानामध्ये सगळे पॉईंट्स कव्हर करायचे. तुम्ही ते 20 पॉईंट्स एका पानावरती बसून तो पूर्ण लेसन तुम्ही मेमराईज करू शकता बघा. मेमराईज म्हणजे इथं घोकंपट्टी नाही बरं का, लक्षात ठेवा. हे काय 10वीचा किंवा 8वीचा किंवा शाळेमध्ये 8वीला वगैरे इंग्रजी आपण पाठ करायचं आणि परीक्षेमध्ये जे लिहायचं तसं नाही. हे समजून घेतलं पाहिजे. समजून घेतल्याच्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं ते लिहिता येते तुमचं प्रेझेंटेशन, कारण परीक्षेमध्ये प्रेझेंटेशनला फार महत्त्व असतं, लक्षात ठेवा. हाऊ यू प्रेझेंट, तुमचं कसं तुम्ही पेपर लिहिलेला आहे ते जर अप्रतिम असेल ना तुम्हाला मार्क मिळणारच आहेत. आणि ह्या सगळ्या टेक्निक तुम्ही शिकायला पाहिजे. त्या डिटेल्समध्ये आम्ही गेले नाहीत का कॉलेजमध्ये शाळेमध्ये, कारण तुम्ही एवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत, तुम्हाला ते माहिती असेल म्हणून आम्ही तो विषय कव्हर केलेला नाही आहे. पण लक्षात ठेवण्यासाठी एकच आहे की आपण तयारी केल्यानंतर इथं किती आहे हे पुस्तक आणि वही न पाहता तुम्ही इथं किती आहे ते तुम्ही स्वतः 4 मित्र घ्यायचे त्याच लेवलचे, त्याच परीक्षेला बसलेले आणि आपसात चर्चा करायची. तुम्ही जर तिथं उत्तर देऊ शकले तर तुम्हाला ते माहिती आहे. ते जर उत्तर देता आलं नाही तर तुम्हाला ते पाठ नाही आहे किंवा लक्षात राहिलं नाही. त्यासाठी तुम्हाला ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. समजून घेतल्याशिवाय कुठलाही विषय लक्षात राहत नाही. सर, स्पर्धा परीक्षेबद्दल आम्हाला सगळी माहिती झाली, कारण एवढ्या दिवसापासून आम्ही तेच ऐकतोय. आणि पण एक गोष्ट म्हणजे मला पाहिजे होती की आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातो ते इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतात तेही माहिती झालं, पण इंटरव्ह्यूला जाताना आपण कोणत्या गोष्टी घेऊन गेलं पाहिजे याविषयी माहिती हवी होती. म्हणजे फाईल्स काय, म्हणजे काय घेऊन जावं लागतं का फक्त त्यांच्याकडे जो बायोडाटा असतो आपला तेवढंच असते? हे बघा, इंटरव्ह्यू जो तुम्ही आहे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये देऊ शकता. आता UPSC एक्झामिनेशन तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता, MPSC एक्झामिनेशन तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता, इंग्रजी सब्जेक्ट सोडून. नंतर इंग्रजी तुम्ही मराठीमध्ये लिहायला लागले त्याला काही अर्थ राहणार नाही. पण तुम्ही जे इंटरव्ह्यूचे म्हटलं ना, सगळ्यात मोठा तुमचा शत्रू कोण आहे माहिती आहे का? हु इज युअर बिगेस्ट एनिमी? द बिगेस्ट एनिमी इज युअर इन्फेरिटी कॉम्प्लेक्स. ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्यावेळेस एखाद्या वेळेस इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यूला बोलावलं किंवा असं इंटरव्ह्यूला बोलावलं की माणसाला प्रचंड दडपण आणि प्रेशर येते बघा.
तुम्ही प्रश्न विचारला होता की खात्यामध्ये वरिष्ठाकडून दडपण वगैरे येते की नाही, ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती डिपेंड असते. ते घ्यायचं की नाही ते प्रत्येक व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती डिपेंड आहे बघा. हा जर तुम्ही एक फॅक्टर काढला ना तुमच्या डोक्यामधनं, जर तुम्ही मैत्रिणीमध्ये दिलखुलास गप्पा मारता, हसता बोलता, बरोबर आहे ना, ते तुमचं माइंड स्टेटस त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यू मस्ट बी फ्री, टोटली फ्री. तिथं दडपण कुठलंच नाही आहे. हे जर दडपण तुमच्यावरती राहिलं तर त्या दडपणामुळे तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू चांगला देऊ शकणार नाहीत. आठवणाऱ्या गोष्टी विसरून जाल, तिथं ततफप होईल, घाम फुटायला लागेल. तसं नाही पाहिजे. म्हणजे माझा असा प्रश्न होता की म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना आपण कोणत्या पद्धतीची फाईल घेऊन गेले पाहिजे, म्हणजे आपलं जे काही बायोडाटा आहे कुठलीच फाईल घेऊन जायची नसते तिथं. फक्त तसंच जायचं असते. तुम्हाला जसे असे आहेत ना तसंच जायचं असते तिथं. अच्छा. कुठलं रेफर करून तुम्हाला ते विचारत नाही. ते तुमच्या डोक्यात किती ते पाहतात ते. नाही सर, बहुतेकदा ते दाखवतात ना, फाईल ओपन करून बघतात. नाही नाही, ते थोडंच कोर्ट आहे की कोर्टामध्ये बा तुम्हाला माहिती नाही ते तुम्ही पहा आणि बोला म्हणतात. कोर्टामध्ये अलाउड आहे ते. तुम्ही म्हणले मला आठवत नाही ते म्हणतात तुमचं स्टेटमेंट पहा, वाचा म्हणतात, मग ते सांगायला सांगतात कोर्टामध्ये. इथं तसं नसतं. इथं तुम्ही फ्रेश असं पांढरा शर्ट किंवा चांगले कपडे घालून तिथे गेलं पाहिजे आणि तुम्ही फक्त प्रसन्न पाहिजे, हॅप्पी पाहिजे, प्रेशर नाही पाहिजे. प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर करेक्ट येत असेल तरच बोलावं, नाही येत असेल तर सॉरी म्हणावं. नाही तर ते काहीतरी बडबडायला लागसाल तुम्ही, त्याला वाटतं की हा काही बोलतोय, असं होते ते. थँक्यू सर. हॅलो सर, माझा एक असा प्रश्न आहे दुसरा. मी एका MPSCच्या बुकमध्ये वाचलेलं. साहजिकच मला माहिती नाही की अशा प्रकारचे काही क्लासेस वगैरे चालतात किंवा नाही. जर चालत असतील तर आम्हा विद्यार्थी मित्रांचा फायदा होईल आणि जर चालत नसतील तर साहजिकच माझी शंका दूर होईल. मी त्या बुकमध्ये वाचलेलं की SC ST कॅन्डिडेट्स, OBC कॅन्डिडेट्स आणि मायनॉरिटीमध्ये जे विद्यार्थी येतात यांना UPSC आणि MPSCचे फ्री एक्झाम कोचिंग क्लासेस देण्यात येतात. जर असे खरंच क्लासेस चालत असतील तर ते कुठे चालतात, त्याबद्दल आम्हा विद्यार्थी मित्रांना थोडक्यात माहिती द्यावी. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे बघा क्लासेस चालतात. तुम्ही जर त्याची माहिती घेतली तर ते यशवंतराव चव्हाण हॉल आहे बघा, साऊथ बॉम्बेमध्ये, मंत्रालयाच्या जवळच आहे. त्या ठिकाणी काही क्लासेस तिथं आणि एक येसदामध्ये त्यांनी सुरू केलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचं क्लासेस, त्या ठिकाणी चालतात पुण्यामध्ये. पण हा जो आपण म्हणताय मुद्दा की SC ST BJP त्यांना फ्रीमध्ये वगैरे मिळतंय, माझा बघा बेसिक प्रश्न असा आहे की तुम्ही खरोखरच ही परीक्षा देण्याला इच्छुक आहेत काय. मुवमेंट तुम्ही जर खरोखर इच्छुक असाल ना तर ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत बघा. तुम्ही किती तयारी करायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ते कुठं घ्यायचं काय नाही. तर मी तुम्हाला एकलव्याचं उदाहरण दिलेलं आहे. कारण तुम्ही जर असं म्हटलं की फॅसिलिटीसाठी जर तुम्ही गेले ना, कोणाला काय मिळतं हे पाहण्यापेक्षा मी काय मिळवणार आहे याचा जर तुम्हाला ध्यास असेल ना, आणि मिळवण्यासाठी बघा काही लागत नसतंय, तुम्हाला सगळे मदत करतात. कारण एखाद्या प्राध्यापकाकडे तुम्ही गेले आणि विचारलं, त्याला आनंद वाटतो की बा कोणती मला विचारतंय, कारण तुम्हाला त्याची गरज आहे. गरजवंताला कोणी तेवढंच प्रोत्साहन देतंय, तेवढ्याच चांगल्या रीतीने समजावून सांगतंय, कारण ते तुमच्याजवळ पाहिजे किंवा तुमची काय नीड आहे. दुसरा बघा, अभ्यास करत असताना हा एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत बघा. तुम्ही वाचल्याच्या नंतर एखादा प्रश्न विचारायला असतो, प्रश्नाचं उत्तर कळत नाही काय ते, तुमच्याकडे एक छोटी डायरी पाहिजे बघा, त्याच्यामध्ये नोट करायला पाहिजे तुम्हाला काय काय आलं नाही ते सोडून द्यायचं नाही बरं का. तुम्हाला फुल तयारी करायची, म्हणजे तुम्हाला रूटपर्यंत जायची त्याच्या, की बा याचं उत्तर काय आहे. नाही जे आलं त्याचे बाकी असे क्वेश्चन्स पेपर काढायचे, क्वेश्चन छोटे छोटे. मग तुम्ही विद्यार्थ्याबरोबर चर्चा करा, टीचर बरोबर चर्चा करा, अजून कोणी एक्सपर्ट असेल त्यांच्याकडे जाऊन चर्चा करा आणि याचं तुम्ही उत्तर शोधून काढा. नाही तर तुम्ही स्वतःला ते अनालाइज करत बसले ना, हे अनालिसिस असते. आय थिंक इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. गुड आफ्टरनून सर. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा IPS, तुम्ही आमच्या वयाचा होता तेव्हा तुम्ही IPSचा टार्गेट म्हणजे तुम्ही अचीव द गोल मनात ठेवलेला, पण तुम्ही त्यासाठी सक्सेसकडे जाताना कशा प्रकारे अभ्यास केला आणि तुम्हाला तुमचे आलेले अनुभव जरा आम्हाला सांगताल तर खूप चांगलं होईल. इंटरव्ह्यू बद्दल तुमचा कसा अनुभव, तुमचे अनुभव असतील तर ते सांगा. इंटरव्ह्यू बद्दल बघा, आजकाल बऱ्याच ठिकाणी ते मॉक ड्रिल टाईप असा इंटरव्ह्यू घेत असतात. तुम्हाला ते प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्यायचे. बेसिकली इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या मनामधला फिअर फॅक्टर आहे ना, तोच तुम्ही काढला पाहिजे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू फार सोपा असतो. तर मी कशी तयारी केली तुम्ही असं विचारता, हा कसा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे बघा. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. कुणी रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतं, बरोबर आहे, अभ्यास करतो.
कोणी पहाटे उठून वाचायला लागतो बघा, कारण पहाटे उठल्याच्यानंतर लक्षात राहते असं म्हणतात. कोणी दुपारी, कोणी ज्यावेळेस लोक झोपलेले असतात त्यावेळेस ते वाचत असतात, आणि ज्यावेळेस ते लोक वाचत असतात ज्यावेळेस दिवस असतो त्यांची ती रात्र सुरू होते बघा. पण माझा एक फंडा असा होता बघा, तुम्ही माझा प्रश्न वैयक्तिक विचारला म्हणून मी सांगतो. माझी स्टाईल अशी होती बघा, इव्हन ग्रॅज्युएशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा एक सब्जेक्ट घेतल्यानंतर त्याचे एवढे मोठे नोट्स व्हायचे बघा, एवढे असे जवळजवळ एवढे एका विषयाचे 15-20 लेसन्स असतील. 15-20 लेसन म्हटल्याच्या नंतर आम्हाला ज्यावेळेस तिथं सेमिस्टर सिस्टीम होती, अगोदर आम्हाला ट्रायमिस्टर सिस्टीम होती. आमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं आणि सब्जेक्टिव्ह होतं. त्याच्यामध्ये आम्हाला 100% कव्हर करायचं होतं. आम्ही काय करायचं त्यावेळेस की पहिले 1 महिना काहीच करायचं नाही अभ्यास, पण एक काम करायचं. कॉलेजमध्ये गेलं, लेक्चर झालं, लेक्चर झाल्यानंतर आम्ही लेक्चरमध्ये नोट्स काढायचे. आता काही ठिकाणी प्रोफेसर लिहू देत नाहीत बघा, यू डोंट राईट, यू लिसन ओनली, आहे ना, असंही होतंय. पण आमची ती सवय नव्हती, आम्ही फास्ट लिहिणारच. आमची हँडरायटिंग फार फास्ट होती बघा. ते लेक्चरनी काय काय मुद्दे दिले ते आम्ही कव्हर करायचो. कधी कधी क्लासमध्ये झोप यायची बघा, असं नाही की झोप येत नाही, तुम्हाला येत असेल एखाद्या वेळेस शाळेमध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, बरोबर आहे ना, झोप यायची. झोप आल्यानंतर मग काय करायचं की मी फटकन जागा व्हायचं, दुसऱ्याची वही घ्यायची, लायब्ररीमध्ये जाऊन बसायचं बघा. लायब्ररीमध्ये पुस्तकं रेफर करायचे, ते पूर्ण कव्हर करायचं, आणि त्याच्यानंतरच हॉस्टेलला जायचं. एवढा रेग्युलर माझा अभ्यास असायचा फक्त. पण एक्झाम आता समजा 2 महिने आहे, 2 महिन्याच्या नंतर मात्र आमचं सगळं संपायचं बघा. जेवण खाणं सगळं एकदम कमी. आम्ही अगोदर एरवी 3-4 चपाती खायचे, त्यावेळेस फक्त 1 चपाती खायची. रात्रीच्या वेळेस पुन्हा 1 चपाती बांधून न्यायची, कारण ती नंतर भूक सहन होत नाही. चहासाठी ती केटली वगैरे हॉस्टेलमध्येच ठेवून दिलेली असायची. पण आम्ही एका सब्जेक्टचा एवढा अभ्यास आणि त्या ऑब्जेक्टिव्हचं एवढं हायलाईट करून ठेवायचे त्या नोट्समध्ये, आणि या नोट्समधनं आम्ही एक मिनी नोट्स काढायचं. समजा एवढं मोठं बंडल आहे, ते जास्तीत जास्त 4-5 पानामध्ये कव्हर व्हायचं. ते घेतल्याच्यानंतर मी एकटा असा बसायचा, पूर्ण त्याला रिवाईज करायचं बघा, पूर्ण सिलेबस. कुठं चुकलं की फक्त त्या शॉर्ट नोटमधलं कव्हर करायचं, कारण त्याचा फॉर्म्युला, डेफिनेशन, ते ॲब्रिव्हिएशन्स असे त्याच्यामध्ये असायचे की त्याच्यामुळे मला पूर्ण तो लेसन, पूर्ण सब्जेक्ट, अख्खी फाईल एवढी आय कॅन राईट डाऊन, एवढी माझ्याकडे पॉवर असायची त्यावेळेस बघा. एवढं करून आम्ही थांबायचं नाही. तर आमचे 4 मित्र असायचे, आम्ही बाहेर चालले की मग बसायचं, चहा पित की त्याने मग स्टार्ट करायचं, या लेसनमध्ये तुला काय ते सांग, की त्याने अख्खा लेसन रिप्रोड्यूस करून द्यायचा बघा. त्याने नाही केलं तर मी करायचं, मी नाही केलं तर त्यांनी करायचं. असं प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्यावेळेस आम्हाला CFTRI सांगतो 100 मार्क्सची परीक्षा, जवळजवळ आमचे टोटल 20-25 सब्जेक्ट्स होते 2 वर्षाचे, एक्सेप्ट 1 सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टमध्ये मला 90 अँड अबोव मार्क्स आहेत बघा, 90 अँड अबोव. एका सब्जेक्टमध्ये 80 मार्क्स आहेत. डिस्टिंक्शन 3चा होता, 2.89 होता बघा. म्हणजे एवढं डिस्टिंक्शनमध्ये ते तेव्हाच येते की जेव्हा तुम्हाला ती कला येते की बाबा आपल्या इथे लक्षात कसं ठेवायचं. आता ही प्रत्येकाची मेथड वेगळी असते. कोणी कशावर ठेवते, कोणी नावावर ठेवते, कोणी झाडावर ठेवते, कोणी कशावर ठेवतो. पण ती मेमराईज करण्याची जी पॉवर आहे ना, ही पाठ केल्यानं होत नाही. लक्षात ठेवा, मी परत सांगतोय आपल्याला, ही स्टडी केल्याने होते, समजून घेतल्यानं होते, त्याचा मिनिंग कळायला पाहिजे हे काय आहे, आणि ते आपल्याला ते रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. दॅट इज द. दुसरं आहे का, ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी माध्यम घ्याल, इंग्रजी किंवा एखादी इंग्रजी नॉवेल वाचायला घेता आपण, नॉवेल वाचताना त्यामध्ये काही वर्ड्स बघा तुम्हाला समजत नाहीत बघा, बरोबर आहे ना. ते वर्ड्सला पेन्सिलनं अंडरलाईन करायची, डिक्शनरी घ्यायची, पाहायचं, तिचं वर्डचं मिनिंग तिथंच लिहायचं. तुम्ही ते एकदा नॉवेल वाचलं, एखादं पुस्तक वाचलं, तुम्ही मिनिंग काढल्याच्या नंतर परत वाचा, त्याचा अर्थच बदलून जातो बघा. दॅट इज कॉल्ड ग्रास्पिंग लेवल. तुमची ग्रास्पिंग करण्याची जी पॉवर आहे ना, ही जसं जसं तुम्ही वाचत राहता रिपीटेडली, तशी ती वाढत असते. आणि एकदा इथं फिट झाली की मग ती कधीच विसरत नाही बघा. तुम्ही मागचं सपाट आणि पुढचं पाठ म्हणताय ना, या टेक्निकमध्ये ते कधी असं होत नाही. किंवा कुठलाही इंटेलिजन्स एखादा एकदा वाचले की त्याच्या लक्षात येते, एखाद्याला 4 वेळेस वाचावं लागते. पण 4 वेळेस जरी वाचावं लागलं तरी एकच माझं प्रिन्सिपल आहे की तुम्हाला ते समजलं पाहिजे. आणि नाही समजलं तर मग तुम्ही किती वेळेस वाचलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण बऱ्याचदा आपण पेपर नुसतं हेडिंग वाचतो आणि सोडून देतो, तशा टाईपचं तुम्ही पुस्तकाचा अभ्यास करता. ठीक आहे, आता वेळ चाललेला आहे. माझा ईमेल ID ते सांगा म्हणतात, तुम्हाला पाहिजे तर लिहून घ्या. स्मॉल लेटर्समध्ये आहे, R फॉर रोम, E फॉर इंग्लंड, RE पवार, PAWAR, RE पवार @gmail.com.
संपवायचं आता. लास्टला फक्त तुम्हाला एकच सांगायचं होतं, सांगता सांगता, कारण तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात. कॉलेजमध्ये आमच्या वेळेसचं कॉलेज काय होतं किंवा मॅडमच्या वेळेसचं कॉलेज काय होतं आणि आजचं कॉलेज कसं आहे, याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी, कारण पोलीस असल्यामुळे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्या केसेसच्या संदर्भामधनं आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणं उचित राहील की लाईफमध्ये एखादी गोष्ट अचीव करायची आपण ठरवलं, त्याला डिस्ट्रॅक्शन्स, त्याला अडथळे येणारे काय गोष्टी आहेत. काही याच्यामध्ये एकतर्फी प्रेमाच्या गोष्टी असतात, काही याच्यामध्ये किंवा माझ्याकडे अटेन्शन दिलं नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवरनं मनामध्ये द्वेष, एक अँगर येत असतो बघा. आणि हा अँगर ज्या विद्यार्थ्यामध्ये येत असतो त्याच्या लाईफमध्ये तो काहीही करू शकत नाही बघा. कारण ते एवढा मोठा ऑब्स्टॅकल असतो लाईफमधला की कारण ती गोष्ट इथं जर घर करायला लागली की त्याच्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये काहीच, कारण तो मग बदल्याच्या भावनेमध्ये असतो. तुम्ही ज्यावेळेस बदल्याची भावना घेत असता, याचा बदला घ्यायचा, त्याचा बदला घ्यायचा, दुश्मनी, हेवे दावे, याच्यामध्ये माणसाचे आयुष्य बर्बाद होऊन जात असते बघा. ते आयुष्यामध्ये माणूस कधी पुढे जात नाही. त्यासाठी एक सुंदरसा असा शेर आहे बघा, तुम्हाला मी ऐकवत होतो. दूसरों को मिटाने के धुन में, कारण दादागिरी करतात ना काही विद्यार्थी, बरोबर आहे ना. दूसरों को मिटाने के धुन में आदमी खुद यूं ही मिट जाता है, जैसे चूभने के फिक्र में काटा खुद ही शाख से टूट जाता है. तुम्हाला त्या काट्यासारखं झाडावरून तुटायचं नाहीये, तुम्हाला तुमचं जीवन बनवायचं आहे. ते जीवन एवढं समृद्ध आणि एवढं संपन्न आणि एवढं चांगलं करायचं आहे. मी परत परत आपल्याला सांगतोय, या ठिकाणी बसलेल्या मुली, या ठिकाणी बसलेले मुलं परत हा जन्म घेणार नाहीत. गॉड हॅज गिवन यू गिफ्ट अँड दिस इज द लास्ट चान्स. याच्यातनं तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करावं. आणि लास्टली तुमच्यामध्ये एवढी ताकद निर्माण केली पाहिजे, आणि ती ताकद अशी असावी, जसा इक्बालचा एक शेर आहे बघा, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. थँक्यू. संयोगिता मॅडमचा ईमेल ID देतो, लिहून घ्या सर्वांनी. SUNYO, अगेन I repeat, SUNYOGITA, again I repeat, SUNYOGITA@gmail.com. नमस्कार. विवा महाविद्यालय आयोजित मुंबई विद्यापीठ स्तरीय 5 दिवसीय निवासी शिबिर, आणि आज आपला चौथा दिवस. चौथ्या दिवसातील आपले दुसरे सत्र. आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये माननीय श्री एकनाथ पवार साहेब प्रमुख वक्ते म्हणून होते, आणि माननीय सौ संयोगिता नागपाल मॅडम होत्या. आपल्याला सरांनी मी आपल्या सरांचे खूप आभार मानतो व मॅडमचे पण खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. धन्यवाद.